परमं पुरुषस्य निधानम्. संतोष हीच मोठी संपत्ती ज्यांच्याकडे आहे. महाराजांची कीर्तन अनेक वेळा मी ऐकलेलं आहे. समन्वयाची भूमिका आहे, साहित्याचं चिंतन आहे. आता रामायणाच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेली उदाहरणे सगळे नवे उदाहरणं आपल्याला माहिती नसलेली उदाहरणं आहे. मराठी सोबत त्यांचं हिंदीवरचं प्रभुत्व आपण बघितलं आणि ते उत्तरेकडे गेल्यानंतर त्यांना कुठली अडचण येते भाषेची. ज्ञानेश्वरीचा अभ्यास, संस्कृत साहित्याच्या अभ्यासाने संपन्न असलेली त्यांची प्रतिभा प्रत्येक वेळेला आपल्याला अनुभवाला येते. थोडासा उशीर झाला म्हणून आपण ताळकळत बसलो, तेवढाच थोडीशी उदासीन झाली असाल तुम्ही, परंतु त्यांचं दिवसभराचा व्याप, त्यांचा वाढदिवसाचा येणारी गर्दी, त्यांना भेटलेली सगळी मंडळी, हे सगळं बघितलं तरीही थकवा न मानताना त्यांनी जवळजवळ 2-2.25 तास या ठिकाणी कीर्तन केलं. आणि थकल्यानंतर लोकांना हसवता येतं. किती हसलात तुम्ही, मला कमाल वाटली. एवढं तुम्ही या 2-4 दिवसामध्ये हसलेले नाहीत. ही जी प्रसन्नता आहे, मनाची जी एक प्रसन्नता आहे, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. महाराजांना मी धन्यवाद देतो. माझे पुस्तक त्यांना मी दिलेलं आहे. त्यांनी स्वयंपाकघर वाचलेलं आहे आणि ते म्हणाले की मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी मिळून ते वाचलं, त्याचं विश्लेषण केलं. महाराजांचं प्रेम आहे माझ्यावर, तर मी महाराजांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्याचं कीर्तन विश्वनाथ महाराज वाडेकर 40 गावचे हे येणार आहेत. बाकी कार्यक्रम संपल्यानंतर आपण शांततेने उठावं, आरामाने जावं, घाई करू नका. रस्ता उताराचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. कार्यक्रम संपला असं जय तिचा जिज्ञासेमधून नंतर त्यांना या ठिकाणी भागवत समर्पण करतायत. संप्रदायाला हा ग्रंथ आहे, प्रचारकांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे. प्रचारकांच्या बोलण्यामध्ये श्लोकांचं प्रमाण कमी येते, याचं कारण ते आपल्यापर्यंत उपलब्ध नव्हतं. 10 तरी भागवत करता येतील एवढं विस्तृत मटेरियल त्याच्यामध्ये आहे. 17व्या शतकामध्ये दामोदर धाराशिवकर विया विद्वानाने लिहिलेला तो ग्रंथ आहे. प्रथम तो ढोक महाराज या अधिकारी पुरुषांच्या हस्ते त्याचं विमोचन झालेलं आहे. मी विनंती करतो संदीप दादा यांना की त्यांनी आपल्या विचाराला सुरुवात करावी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तगड वरझडी या धर्मपीठावरती गेल्या 4 दिवसांपासून संपन्न होत असलेली संगीतमय श्रीमद भागवत कथा, या कथेच्या अंतर्गत आयोजित प्रवचन तथा कीर्तन समारंभ सोहळा गेल्या 4 दिवसांपासून आपण सर्वजण या त्रिवेणी संगमामध्ये अगदी मनसोक्तपणे न्हावून निघत आहात, कृतार्थ झालेले आहात. आणि या त्रिवेणी संगमाचे जे आयोजक आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून हा सर्व सोहळा आज संपन्न होतो आहे, ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य संपूर्ण महानुभाव संप्रदायामध्ये ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने मनामनापर्यंत प्रवास केलेला आहे, प्रत्येक नवयुवक साधकाच्या मनामनापर्यंत प्रवास केलेला आहे. आणि म्हणून बाबांचा परिचय देण्याकरता
शब्द कमी पडतात. कारण चंदने परिमळू फुलला, तो काही कवना ते प्रार्थू गेला, तेणे आपला गुणी विधी लाविला सकळ जणू. चंदनाचा एक स्वयंभू मूल्य असतं, त्याच्यामध्ये एक सुगंध असतो, एक शीतलता असते, आणि ती शीतलता आणि तो सुगंध हाच चंदनाचा परिचय असतो. त्याचा वेगळा परिचय द्यावा लागत नाही. आणि म्हणून बाबांचा बद्दल बोलत असताना आमची जीभ आणि मन नकळतपणे कृतार्थ होऊन जातं. कारण आज या ठिकाणी जो मी आपल्यासमोर बसलेलो आहे, इथे बसण्याकरता एक ताकद लागते, आणि ही ताकद कुठे विकत घेता येत नाही, कुठल्या दुकानामध्ये विकत ती भेटत नाही. इथे बसण्याकरता ही ताकद प्रेरणेतून मिळत असते, ही ताकद प्रोत्साहनातून मिळत असते, आणि ही ताकद आशीर्वादातून मिळत असते. हा आशीर्वाद, ही प्रेरणा आणि हे प्रोत्साहन ज्यांनी वेळोवेळी आम्हाला दिलं आणि आमच्यातला उत्साह वाढवला, धर्म प्रचाराची एक ताकद वाढवली, आणि इथपर्यंत आज हा प्रवास आपल्या समोर झालेला आहे. आज या ठिकाणी बसण्याची लायकी आज निर्माण झालेली आहे, ते केवळ बाबांच्यामुळे. कारण जसं जेव्हापासून मला कळायला लागलं, मानवा संप्रदायामध्ये सगळ्यात अगोदर मी प्रवचन जर कोणाचं ऐकलं असेल तर ते गुरुवारी श्री बाबांचं ऐकलेलं होतं. आणि म्हणून प्रवचन म्हणजे काय असतं, ते कशा पद्धतीने केल्या गेलं पाहिजे, याची एक हुरहुर माझ्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हापासून. आणि एक ओढ मनाला लागली की आपणही बाबांसारखं एक प्रवास आपण सुरू करावा. एक धर्म प्रचाराची मशाल आपणही छोटे खाणी का असेल आपल्या हातामध्ये घ्यावी, आणि बाबांच्या मागोमाग हळुवारपणे आपली पावलं टाकत आपण त्या प्रवासाने निघावं, असं मलाही वाटून गेलं. आणि म्हणून बाबांपासून ती प्रेरणा मिळाली, आणि आज ती प्रेरणा आज रांगत आहे. ती मोठी झालेली नाही, त्याच्यामध्ये बळ आणखी आलेलं नाही, हे रांगणच आहे. जे आज मी आपल्या समोर बोलतोय यामध्ये विद्वत्ता नसेल, कुठलंच काही नसेल, मात्र हे रांगणं आहे. मुलाचं रांगणं जसे आईला आकर्षून घेतं, मुलाचं बोबडं बोलणं सुद्धा आईला आपलंसं वाटत असतं. कारण बालकाचे बोल बोबडे ऐकोनी माय बापा दोषू पडे, मग उसंग्या घेऊन कोडे लाडविता ती. मूल असं बोबडं जरी बोललं, वाकडं जरी बोललं, तरी सुद्धा ते बोलणं आईला हवंसं वाटत असतं, ऐकावंसं वाटत राहावंसं वाटतं आईला. तसं आम्ही कसं जरी बोललो कशाही पद्धतीने, तरी बाबा आमच्या बोलण्याचं कौतुक करतात, आणि जिथे कुठे उणिवा भासत असतील त्या स्पष्टपणे आम्हाला सांगतात की बोलण्यामध्ये अमक्या अमक्या ठिकाणी उणिवा आहेत, त्या भरून काढल्या पाहिजे, आणि त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. आणि आज खरोखर या ठिकाणी येऊन धन्यता वाटलेली आहे. कारण आज वडिलांच्या खांद्यावरती जेव्हा मुलगा बसतो ना, छोटासा मुलगा, एखाद्या पदावरती बसल्यानंतर जे समाधान त्या मुलाला मिळत नाही, एक खूप मोठं पद आहे, त्या पदावरती बसल्यानंतर जे समाधान मुलाला मिळत नसतं, ते समाधान लहानपणी वडिलांच्या खांद्यावरती बसून जग पाहण्यात त्या मुलाला मिळत असतं. आणि म्हणून आज दत्तगड वरझडी हा आमचा खांदा आहे, या खांद्यावरती आज मूल होऊन आम्ही पुन्हा बसलेलो आहोत. आणि म्हणून ते समाधान आज चेहऱ्यावरती आपल्यालाही दिसून आलं असेल की इथे बोलण्याचं एक वेगळं समाधान असतं. कारण इथे सुरक्षितता असते, विश्वास असतो की आपले जे वडील आहेत ते आपल्याला पडू देणार नाही, आपल्याला पडू देणार नाही, हा विश्वास मुलाच्या ठिकाणी असतो. आणि तसाच एक विश्वास आज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. या दत्तगड वरझडीच्या या खांद्यावरती बसून, हा सक्षम खांदा आहे. हा माझ्याकरताच नाही, मानवा संप्रदायातील प्रत्येक साधकाच्या जगण्याकरता हा खांदा महत्वाचा आहे. दत्तगडावर जे जे साहित्य निर्माण झालेलं आहे, जे जे साहित्य निर्माण झालेलं आहे, आज पंथामध्ये ते साहित्य वाचल्या जातं, त्याचं पारायण केली जातात. दत्तगडावर भाव दाटला अर्थ करुणेचा, इथे जी करुणा, इथे जी अर्थ प्रायश्चितातून जन्माला आली, ते प्रायश्चित आज मानवा संप्रदायातील प्रत्येक आश्रमात वाचल्या जातं. आणि हे प्रायश्चित वाचत असताना नकळतपणे डोळ्यातनं पाणी येतं, काळजाला पीळ पडतो. हे सर्व या गडाचं देणं आहे. म्हणून सगळे मानवा संप्रदायातील सर्व साधक या गडाच्या सक्षम खांद्यावरती आज बसलेले आहे, आणि तिथे आपण आज सर्वजण बसून हा सर्व सोहळा पाहतो आहोत. आणि म्हणून आपण सर्वजण कृतार्थ झालेले आहोत. आदरणीय गुरुवर्य श्री बाबाजींच्या आशीर्वादातून, त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या अनुमतीतून, त्यांच्या आज्ञेतून मी आज आपल्या समोर या ठिकाणी प्रस्तुत आहे, उपस्थित आहे आणि बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून बाबांच्या चरणी मी शतशः प्रणाम करतो. कारण आज मी जो कोणी आहे, जसा कोणी आहे, तो केवळ बाबांच्यामुळे आहे, ही भावना मला अनावर होते सांगत असताना. कारण मी काहीच नसताना सुद्धा बाबा स्टेजवरती अचानक माझं नाव घ्यायचे.
भगवताचार्य म्हणून आवाज द्यायचे, तेव्हा मी काहीच नसायचो. तरी सुद्धा मग असं वाटायचं की बाबा जर इतक्या मोठ्या मनाने आपलं नाव घेतात तर मग आपण प्रयत्न करायला काय अडचण आहे, काय हरकत आहे, म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत गेलो. आताही सुरुवातीला बाबांनी जो माझा परिचय करून दिला, एक आईच असते जे मुलाचं कौतुक करताना तिला भरून येत असतं. आईच मुलाचं जसं तसं कौतुक करू शकते, आणि म्हणून बाबा ज्यावेळी कौतुक करतात त्यावेळी कोणीतरी आई आपले कौतुक करते आहे अशी एक जाणीव मनाला होऊन जाते, आणि तो पाझर काळजाला फुटतो आपुलकीचा. म्हणून बाबांच्या बाबतीत मी जर बोलत राहिलो तर पूर्ण प्रवचन मी बाबांवरतीच बोलू शकतो. इतकं सर्व काही अनुभव बाबांच्या जीवनातले माझ्याबद्दलचे असलेले माझ्या जवळ आहेत, आणि तीच माझी शिदोरी आहे सर्व आयुष्याची. म्हणून आता आपल्या मूळ विषयाकडे येत असताना या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय नूतन महंत, आदरणीय श्रद्धेय माझे शुभचिंतक महंत श्री बाबुळगावकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय माझे परमस्नेही सन्मित्र मानस शास्त्रीजी, ज्यांचे विचार आपण श्रवण केलेले आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय तपस्विनी माई, उपस्थित आदरणीय श्रद्धेय तपस्विनी चंचलाताई, व या माझा देव श्री चक्रधर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम अगदी जनमनांपर्यंत पोहोचवण्याकरिता जे गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी अविरतपणे प्रयत्नात आहे, ते आदरणीय श्रद्धेय तपस्वी राजदादाजी राहेरकर व आदरणीय श्रद्धेय माझे परमस्नेही महंत श्री केचकर बाबाजी, व तसेच उपस्थित सर्व संतजन, तपस्विनी माता भगिनी व आपण सर्वजण सश्रद्ध अंतःकरणाने जमलेली सर्व धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, माणूस हा माणूस म्हणून नावारूपाला यावा, याकरितांना 850 वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी दिलेला जो विचार आहे, दिलेली जी शिकवण आहे, केलेले जो हितोपदेश आहे, त्या हितोपदेशाचं, त्या शिकवणुकीचं आणि त्या विचारांचं चिंतन आज आपण या ठिकाणी करणार आहोत. की माणूस हा माणूस म्हणून नावारूपाला, तुम्ही आपण सर्वजण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. इथपर्यंत आपला सन्मान होणं ठीक आहे, आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. परंतु माणूस म्हणून नावारूपाला येण्याकरितांना आपल्या मनाची वाढ किती झालेली आहे, आपल्या भावनेची वाढ किती झालेली आहे, आपल्या बुद्धीची वाढ किती झालेली आहे, हे तपासून पाहणं सुद्धा नितांत गरजेचं असतं. की आपल्या मनाची वाढ किती झालेली आहे, आपल्या शरीराची होणारी वाढ आपल्या लक्षात येते. मुलगा जेव्हा एका दिवसांचा होतो, आई सांगते आता एका दिवसाचा झाला, 2 दिवसाचा झाला, महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, शरीराची वाढ लक्षात येते, ती लक्षात आणून दिल्या जाते. आमच्या आजोबांचा आता 80वा वाढदिवस संपन्न झाला असं आपण लोकांना सांगतो. शरीराची वाढ लक्षात आणून दिल्या जाते, लक्षात येते. मात्र मनाची वाढ ही सहजासहजी लक्षात येत नाही की आपली मनाची वाढ किती झाली आहे. शरीराचं वाढलेलं वजन आपल्या लक्षात येतं. पहा तुम्ही, तुमचं वजन जर वाढलेलं असेल तर तुमच्या चटकन लक्षात येतं, गुडघे दुखायला लागतात, अरे माझं वजन वाढलं असेल कदाचित, म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरना सांगतो वजन वाढलेलं काय करावं, मग डॉक्टर सांगतात सकाळी फिरायला जा, अमका आहार घ्या, अशा पद्धतीने घ्या, मग वजन कमी होईल. मग वजन कमी असेल एखाद्याचं तर तोही वाढवण्याचा प्रयत्न करतो. एक माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर काय करावं, खूप तब्येत खालावली, वजन वाढत नाही, काय करावं. डॉक्टर म्हणले तुम्ही क्रिकेट खेळत जा सकाळी रोज. तो म्हणला क्रिकेट, मी तर रोज क्रिकेट खेळतो. डॉक्टर म्हणले कसे खेळता, ते म्हणे जोपर्यंत मोबाईल स्विच ऑफ होत नाही तोपर्यंत क्रिकेट खेळतो. आपलं हे खेळणं सुद्धा आज मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आपल्या हातात आज मोबाईल आलेला आहे, खिशात मोबाईल आलेला आहे, घरात मोबाईल आलाय, म्हणून मैदानात जाणं आपण विसरलो. आपली मुलं मैदानी खेळ विसरली आज, हो की नाही. मग ते शरीराचं वजन वाढेल कसं, शरीराचा आकार कसा वाढेल. एका ठिकाणी आम्ही गेलो, एक नांदेड जिल्ह्यामध्ये एक वृद्ध झालेले एक बाबा होते, आणि त्यांच्या समोर जेव्हा मी बसलो आणि मग अचानक कुस्तींचा विषय निघाला. हे बाबा फार छान कुस्ती खेळत होते असं ते म्हटले. आमच्या सोबत असलेले आमचे सन्मित्र कुस्तीचं नाव काढल्याबरोबर एकदम डोळे ताणले, तेव्हा फटकन हातावर असा हात मारला, एकदम शरीरात बळ आलं 1000 हत्तींचं. वयाच्या 80व्या वर्षामध्ये हे बळ आलं कुठून. ही ताकद, ही उर्मी, हे कमवलेल्या शरीराचं धन असतं. आणि म्हणून आपलं वाढलेलं जे वजन आहे ते सुद्धा आपल्या चटकन लक्षात येतं. मात्र आपल्या मनाचं वजन हे किती वाढलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं का. आपण कधी तपासून पाहिलं का आपल्या मनाची उंची किती वाढलेली आहे, आपल्या मनाचा विस्तार किती झालेला आहे, आपल्या मनाचं आकार किती वाढलेला आहे, भावनेचा आकार किती वाढलेला आहे, कधी आपण पाहिलं का तपासून. हे तपासून देण्याचं काम सर्वज्ञांच्या विचारांनी केलेलं आहे. तू वयाने जरी मोठा झालेला असशील
वयाच्या 80व्या वर्षात जरी तू गेला असशील, मात्र तुझे विचार जर वाढले नसतील, तुझी भावना जर विस्तारित झाली नसेल, तर मग तुझं ते वाढलेलं वय काय कामाचं असतं का? काही कामाचं? पहा तुम्ही, काही लोक 80 वर्षाचे होतात, 90 वर्षांचे होतात, मात्र वागणं मात्र घरात कुणालाही आवडत नसतं. ते लोकांचं आवडतं का? पहा तुम्ही, आपण घरात तरी शोभून दिसतो का व्यवस्थितपणे? सर्वज्ञांचे विचार एक अशी ताकद आहे, त्या विचाराचा एक जरी संस्कार आपल्या मनावरती झाला, एक जरी संस्कार, तरी आपलं जगणं श्रीमंत होऊ शकतं. आपलं जगणं श्रीमंत होऊ शकतं. आणि सर्वज्ञांच्या विचारात ती ताकद आहे की आपल्याला श्रीमंत बनवण्याची ताकद आहे. ही श्रीमंती पैशांची नाही. पैशांची श्रीमंती आकड्यांनी मोजल्या जाते. तुमच्याकडे 10ची नोट आहे, मग 20ची आली वाढला आकडा, मग 50ची आली वाढला आकडा, 100ची आली वाढला आकडा, 500ची आली वाढला आकडा, 1000ची आली वाढला आकडा. बँकेतले पैसे वाढत जातात, लाख झाले, 10 लाख झाले, आकड्यांची वाढ असते. ती श्रीमंती नसते, ती कधीतरी घटत असते. कधीतरी दरोडा पडतो बँकेवरती, अख्खी बँक लुटल्या जाते. मग तुम्ही म्हणता, अरे मी गरीब झालो, मी कंगाल झालो, मी भिकारी झालो. ही आकडे मोड कधीतरी मोडून जाते. मोडते की धनाची श्रीमंतीचा विषय इथे चाललेला आहे. कारण धनाने श्रीमंत असलेली लोक ही मनाने गरीब असलेली आपण जगात पाहतो की नाही आपण जगामध्ये? आज पहा तुम्ही, जे युद्ध चाललेलं आहे रशिया या देशामध्ये, युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चाललेलं आहे. दोन्ही देशामध्ये पैशांना काहीच कमी नाही, श्रीमंतीला काहीच कमी नाही. अफाट आकडे आहे वाढलेले, दोन्ही देशांची श्रीमंती वाढलेली आहे. मात्र जगण्यासाठी जो विचार असावा लागतो, अहिंसेचा विचार, तो विचार, माणुसकीचा विचार, तो तिथे नसल्यामुळे आज हे युद्ध कुणाचे नाही थांबवल्या जात नाही. जाते का थांबवल्या? मग श्रीमंती तिथे कामी येते का? आकड्यांची श्रीमंती तिथे कामी येत नाही. दोन माणसात चाललेलं भांडण मिटवण्या करताना पैशाची श्रीमंती कामी येत नाही. रस्त्यावरती दोन माणसं भांडणं करतात, दोघांच्या अंगावरती पांढरे स्वच्छ कपडे आहे, दोघांच्या खिशामध्ये बंडल आहे 1000 रुपयांचे, मात्र ते भांडतात, एकमेकांची कॉलर धरतात. ते बंडल आवाज देत नाही, अरे थांब, भांडण करू नको, बरोबर नाही, तुला घरी पोहोचायचं आहे, मरशील. तो पैशाचा बंडल भांडण थांबवू शकत नाही. मात्र सर्वज्ञांचा विचाराचा एक जरी संस्कार मनावरती झालेला असेल, तर तुम्ही भांडण करण्याची तुमची इच्छाच होऊ शकत नाही, तुम्ही भांडणच करू शकणार नाही. अशी या विचारांची ताकद आहे सर्वज्ञांची, जी आपल्याला श्रीमंत बनवते. धनाने नाही, मनाने श्रीमंत बनवते, मनाने श्रीमंत बनवते. आणि मग आपण माणूस होऊन जन्माला आलो, मात्र जगणं आपलं भिकाऱ्यासारखं असतं. पहा तुम्ही, आयुष्यभर जगतो कसं आपण? खाणं पिणं, झोपणं बस, चांगले कपडे घालणं, चांगल्या गाडीत फिरणं, चांगलं राहणं बस, एवढं आपलं जगणं असतं. सर्वज्ञ सांगतात याच्याही पेक्षा तो मोठा होऊ शकतो, याच्याही पेक्षा मोठा होऊ शकतो. आपल्या जगण्यातलं भिकारी पण आपल्याला काढता आलं पाहिजे, आणि ते विचार काढतात सर्वज्ञांनी दिलेले विचार. एका शहरामध्ये भरभराटलेली एक बाजारपेठ होती. शहरात बाजारपेठ होती, भरभराटलेली बाजारपेठ. आणि त्या बाजारपेठेत बसून, अगदी मध्यभागी बसून, एक भिकारी भीक मागायचा. अनेक दिवस निघून गेली होती, अनेक महिने निघून गेले होते, अनेक वर्ष निघून गेली होती. त्याला आता येता जाता रोज लोक बघायचे, अरे हा भिकारी इथे बसलेला आहे, भीक मागतोय, अंगावरती फाटके कपडे आहे, समोर कटोरा ठेवलेला आहे, केस वाढलेला आहे, चेहरा विस्कटलेला आहे, भीक मागत होता. अनेक वर्ष निघून गेली होती. शहराच्या अगदी मध्यभागी एका भरलेल्या बाजारपेठेत बसून तो भीक मागायचा. आणि एक दिवस अचानक तो वारला, तो भिकारी मरण पावला. आणि मग नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहिलं, अरे हा भिकारी आज उठत नाही, झोपेत काय झालं काय? मग जवळ जाऊन पाहिलं, 4-2 लोकांनी पाहिलं, अरे हा गेलेला, मेला. मग त्याचे अंत्यसंस्कार केले त्या सर्व लोकांनी मिळून. अंत्यसंस्कार करून आल्यानंतर त्यांनी पाहिलं, तो ज्या जागेवरती बसून भीक मागत होता, त्या जागेवर दुर्गंधी सुटलेली आहे, दुर्गंधी सुटलेली. मग ती जागा स्वच्छ करण्याचा विचार या लोकांनी केला. मग ती जागा स्वच्छ करत असताना अगदी 2 बोट खाली खोदलं. 2 बोट त्या लोकांनी ती जागा स्वच्छ करण्यासाठी खाली 2 बोट कोरली. ती माती, झगझगीत सोनं त्या जागेत दिसून आलं, झगझगीत सोन्याचे हंडे त्या जागेत दिसून आले. लोकांनी कपाळावरती हात मारला, मेलेल्या त्या माणसाच्या दारिद्र्याकडे बोट दाखवलं. अरे किती दारिद्र्य माणूस आहे, ज्या जागेवरती तो बसलेला होता, ज्या जागेवरती बसून भीक मागत होता, त्याच जागेवरती जर थोडस खाली खोदलं असतं, तर हा श्रीमंत होऊन मेला असता. श्रीमंत होऊन, हा भिकारी होऊन मेला नसता, हा श्रीमंत होऊन मेला असता. आपल्या बाबतीत असंच घडत असतं. आपण जन्माला येतो, मरताना मात्र भिकाऱ्यासारखं मरत असतो. आपली दखल कुणीच घेत नाही. आपला परिचय आपण काय देतो जगाला गेल्यानंतर? कुणाचा तरी बाप होता, कुणाची तरी आई होती, कुणाची तरी आजी होती, कुणाचा तरी आजोबा होता, कुणाचा तरी मामा होता, कुणाचा तरी काका होता, बस एवढाच आपला परिचय असतो. मात्र हा कोणीतरी चांगला माणूस होता,
हा कोणीतरी सज्जन माणूस होता, असा परिचय किती लोकांचा शिल्लक राहतो मेल्यावर? राहतो का शिल्लक? हा परिचय ज्या ज्या लोकांचा शिल्लक राहतो गेल्यानंतर, ती लोक कधीच मरत नसतात. ती लोक कधीच मरत नसतात. आणि ही न मैलेली लोक आपल्याला लीळाचरित्रात पाहायला मिळतात, महानुभावांच्या स्मृतीस्थळात पाहायला मिळतात, की ज्यांना सर्वज्ञांच्या विचारांनी श्रीमंत बनवलं, सर्वज्ञांच्या उपदेशांनी श्रीमंत बनवलं, त्यांना माणूस बनवलं, माणूस बनवलं, त्यांना नावा रूपाला आणलं. माणसाला नावा रूपाला आणावं लागतं. माणूस म्हणून जगणं सोपं आहे, मात्र माणूस म्हणून नावा रूपाला येणं मोठं कठीण आहे. त्याला नावा रूपाला आणावं लागतं माणसाला. काही वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला. त्या राजाची 4 मुलं होती. एकही मुलगा लायक नव्हता. एकही मुलगा लायक नव्हता. राजाचं वैभव मोठं होतं, भरभराटलेलं वैभव होतं. राजा चिंतित झाला. राजा विचार करायला लागला, इतकं मोठं वैभव आहे, इतकं मोठं राज्य आहे, द्यायचं या 4 मुलांना, मात्र या 4 मुलांपैकी एक सुद्धा मुलगा लायक नाही, काबिल नाही. कोण कधी उठतो कधी झोपतो कळत नाही, कोण कसा खातो कसा बसतो कळत नाही. कुणामध्ये ताळमेळ नव्हता त्या मुलांमध्ये. राजा चिंतित झाला, करायचं काय या 4 मुलांचं? ही जगत होती फक्त, माणसाचा आकार होता शरीराला. माणसाचा आकार असतो शरीराला, फक्त काही लोकांच्या शरीराला माणसाचा आकार असतो, रंग रूप उंची नाव असतं फक्त माणसाचं. तो राजा चिंतित झाला. मग राजाच्या लक्षात आलं की कुणीतरी एक महात्मे आहे, ते मुलांना घडवतात. आणि मग त्या राजाने त्या विष्णू शर्मा नावाच्या त्या सद्गृहस्थांकडे आपली 4ही मुलं पाठवली. आणि त्याची एक हतोटी होती त्या विष्णू शर्मा नावाच्या त्या सद्गृहस्थांची, मुलांना घडवण्याची. तो कुठलं तत्वज्ञान सांगत नसायचा, तत्वज्ञान अजिबात सांगत नसायचा. तो फक्त प्राण्यांच्या गोष्टी सांगायच्या, सापाच्या गोष्टी सांगायचा, विंचवाच्या गोष्टी सांगायचा, वाघाच्या गोष्टी सांगायचा, गडवाच्या गोष्टी सांगायचा. आणि या प्राण्यांच्या गोष्टी सांगून तो माणसातलं माणूस पण जागं करायचा. पहा तुम्ही, प्राणी सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातात. प्राण्यांच्या गोष्टी सुद्धा खूप काही शिकवून जातात आपल्याला. आणि प्राण्यांच्या गोष्टी सांगून या तिघांना घडवलं, या 4 मुलांना घडवलं, इतकं घडवलं की राज्याच्या सिंहासनावरती बसण्याच्या लायक बनवलं, फक्त प्राण्यांच्या गोष्टी सांगून. येताना ही मुलं वेडी वाकडी आली होती, जाताना मात्र सरळ गेली. आता त्यांच्या मनाची उंची वाढलेली होती, त्यांच्या भावनेची उंची वाढलेली होती. ही मुलं आता राज्याची अधिकारी झाली होती. सर्वज्ञांचं तत्वज्ञान हेच आपल्याला नावा रूपाला, आपण स्वतःला तपासलं पाहिजे, आपण स्वतःला पाहिलं पाहिजे की मी माणूस म्हणून किती जगण्याच्या लायक आहे, माझ्या मनाची उंची खरंच वाढली का? मग ती वाढली नसेल तर आपल्याला बघावं लागतं, पशूंकडे बघावं लागतं, त्यांच्याकडनं शिकावं लागतं, जगावं कसं. त्या विष्णू शर्मा नावाच्या या सद्गृहस्थाने एक पुस्तक लिहिलेलं आहे, प्राण्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्राण्यांच्या गोष्टी आहे, पंचतंत्र नावाचं ते पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी वाचली, फार छान वाटली ती गोष्ट. प्राणी सुद्धा आपल्याला शिकून जातात जगावं कसं. पंचतंत्र नावाचं ते पुस्तक उघडलं, एक गोष्ट समोर आली. 3 प्राण्यांमध्ये मैत्री झाली. एक होता सिंह, एक होता गाढव आणि एक होता कोल्हा. तिघांमध्ये मैत्री झाली आता. आणि मैत्रीचा करार झाला की आजपासून आपण सोबत शिकार करायची, वेगवेगळी नाही करायची, सोबत शिकार करायची. आता करार पक्का झाला, मैत्रीचा तो करार होता, करार पक्का झाला. आता मैत्री होऊन काही वेळ झाला होता, फक्त काही वेळ. आणि अचानक मोठा हत्ती त्यांना दिसला. तिघही जण तुटून पडले त्या हत्तीवरती. हत्तीला फाडला, त्याचं सर्व मांस सांडलं इकडे तिकडे. आणि आता त्या सिंहाने त्या गाढवाला मोठेपणा दिला, म्हटलं जा आता तू वाटे कर या शिकारीचे वाटे तू कर. आता गाढव म्हटलं की निर्बुद्ध प्राणी, आपण त्याला ठरवून टाकलं, हो की नाही? गाढव म्हणजे निर्बुद्ध. मुलगा जर व्यवस्थित वागत नसेल तर आपण त्याला काय गाढवासारखा वागतो, काय गाढवासारखा जेवतो, हो की नाही? गाढव म्हणजे निर्बुद्ध प्राणी. आणि मग त्या सिंहाने वाटा करण्याचा कोणाला दिला? मालकी हक्क गाढवाला दिला. मग गाढव आलं, त्याने काय केलं? 2 मोठे वाटे बनवले आणि छोटा वाटा बनवला. आता जे 2 मोठे वाटे होते त्यात एक मोठा वाटा त्याचा होता गाढवाचा, एक कोल्ह्याचा होता, आणि छोटा वाटा नेमका सिंहाचा बनवला. आता सिंहाचा पोटाचा आकार किती मोठा होता, त्याची भूक किती मोठी असते हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं. त्या गाढवाच्या लक्षात आलं नाही. मग सिंहाने विचारलं, माझा वाटा कोणता आहे? त्याने छोट्या वाट्याकडे बोट केलं, हा तुझा वाटा आहे. सिंह कडाडला, गरजला, मोठ्याने गर्जना केली, चिडला. सिंह त्याला म्हटला, अरे वेड्या, माझा इतका मित्र असून तुला वाटे करता येत नाही बरोबर. एकदम झडप घातली त्याच्यावरती, त्या गाढवावरती, त्याला फाडून टाकलं. दुसऱ्या क्षणाला गाढव मेला, आता गतप्राण झालं.
आणि तितक्या शांत नजरेने त्या सिंहाने त्या कोल्ह्याकडे पाहिलं. कोल्हा चतुर होता. कोल्ह्याकडे पाहिलं आणि कोल्ह्याला सांगितलं, चल आता वाटेकर आपल्या दोघांमध्ये यायची. आता वाटा करण्याची वेळ कोल्ह्यावरती आली होती. मग कोल्ह्याने आता मस्तपैकी वाटा केला. एक अगदी छोटा वाटा केला आणि एक अगदी मोठा वाटा केला, आकाराने मोठा वाटा केला. आणि आता सिंहाला बोलवलं, या महाराज, वाटे तयार झालेले आहे. सिंह जवळ आला. सिंह म्हटला, माझा वाटा कोणता आहे, तुझा वाटा कोणता आहे? त्याने छोट्या वाट्याकडे बोट दाखवलं, हा छोटा वाटा माझा आहे. मोठ्या वाट्याकडे बोट दाखवलं, हा तुमचा आहे. सिंह एकदम खुश झाला मनामध्ये. सिंह म्हटलं, अरे वा, तुझं गणित किती पक्का आहे, तुझा वाटे करण्याचा हिशोब किती छान आहे, मी खुश झालो तुझ्यावरती. सिंहाचं काळीज ताब्यात घेण्याची किमया कोल्ह्याला कळाली. त्याने आपलं प्राणरक्षण सुद्धा केले. कोल्ह्याने सिंहाच्या पोटाचा आकार त्याच्या लक्षात आला, त्याचे प्राणरक्षण सुद्धा केले आणि एक संदेश जगाला दिला. एक मोठा संदेश याच्यातून जगाला दिला की माणूस दोनच वाट्यामध्ये जगत असतो, एक स्वार्थाचा वाटा आणि एक माणुसकीचा वाटा. तुमच्या जगण्यामध्ये माणुसकीचा वाटा जेव्हा मोठा होतो, मनाचा आकार जेव्हा मोठा होतो आणि स्वार्थाचा वाटा जेव्हा छोटा होतो, स्वार्थाचा आकार जेव्हा छोटा होतो, तेव्हा लोकांच्या काळजात तुमची जागा तयार झालेली असते. लोकांच्या काळजात आपण लोकांच्या काळजात जागा कधी तयार करतो? जेव्हा आपल्या मनामध्ये माणुसकीचा आकार मोठा होतो, स्वतःच्या स्वार्थाचा आकार लहान होतो, तेव्हा लोकांच्या काळजात जागा तयार होते. पाहतो आज आपण एका कुटुंबात का राहू शकत नाही एकत्र? कारण आपले स्वार्थाचे आकार मोठे झाले, स्वार्थ मोठा झाला आपला. म्हणून एका घरात आपण 4 जण राहू शकत नाही. याचा स्वार्थ मोठा झाला की तो त्याला मागे लोटतो, त्याचा स्वार्थ मोठा झाला की तो त्याला चेंगरून टाकतो. हे स्वार्थ मोठे करून आपण जगतो. महाभारत आपल्याला शिकवतं काय? हे शिकवतं दुर्योधनाचा स्वार्थ मोठा झाला होता आणि म्हणून दुर्योधन म्हटलं की सुईच्या टोकावरती मावेल इतकं सुद्धा मी पांडवांना देणार नाही. स्वार्थाचा आकार पहा किती मोठा झाला दुर्योधनाच्या. आणि मग महाभारतासारखं भयानक युद्ध घडलं की नाही? मग ते महाभारत आज तरी संपलंय का? संपलं का महाभारत? आजही घराघरात महाभारत चाललेला आहे, गावागावात महाभारत चाललेला आहे. महाभारत संपलेलंच नाही, आपल्यातच आहे. दुर्योधन आपल्यातच आहे, शकुनी आपल्यातच आहे की नाही? एका मुलाला मुलगी पाहण्याकरता एक कुटुंब गेले होते. सकाळची वेळ होती. आता मुलासोबत त्याची आई होती, त्याचे वडील होते, त्याचे आजोबा होते. मुलगी पाहण्याकरता हे आले सकाळच्या वेळी त्या मुलीच्या घरी. मग आता आईचे प्रश्न वेगळे होते, मुलाचे प्रश्न वेगळे होते, आजोबांचे प्रश्न वेगळे होते, त्याच्या वडिलांचे प्रश्न वेगळे होते मुलीला विचारण्याचे. मुलाने फक्त मुलीचं सौंदर्य पाहिलं, रूप पाहिलं, उंची पाहिली. मुलगा म्हटला मला मुलगी पसंत आहे. मग आता आईची वेळ आली. आई मुलीला म्हणायला लागली, कागद तुला स्वयंपाक येतो का? ती म्हणली, हो फार छान बनवते मी स्वयंपाक. काय काय बनवते? ती म्हणली, मी पुरणपोळी बनवते, मी भजी बनवते, मी कुरडई बनवते, मी पापड बनवते, मी बासुंदी बनवते, पोहे बनवते, खूप छान सगळा स्वयंपाक मी बनवते. आई म्हटली मला मुलगी पसंत आहे, स्वयंपाक घर सांभाळू शकते ना व्यवस्थित, मला मुलगी पसंत आहे. आईने सुद्धा होकार दिला, मुलाने होकार दिला. आता वडिलांची वेळ आली त्या मुलाच्या. वडील मुलीला म्हटले, तुझं शिक्षण काय चालू आहे? ती म्हटली, मी खूप शिकलेली आहे, मी उद्या एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका होऊ शकते, मोठा गलेलठ्ठ पगार मला मिळू शकतो. त्या वडिलांचंही समाधान झालं. तिने म्हटलं आपलं पोरग असंच आहे, उसनं बसून खातं फक्त, बरं झालं शिकलेली सून मिळाली. वडिलांचंही समाधान झालं. आता जे आजोबा होते, पहा तुम्ही, म्हातारी माणसं ही टाकीव नसतात, म्हातारी माणसं ही फेकीव नसतात, त्यांच्याकडे अनुभव असतो. आपण म्हाताऱ्या लोकांना लग्नाची बैठक बसली की लांब बसवतो, त्यांना तुम्ही थोडं लांब बसा, काही मस्केमध्ये बोलले तर जाईल तुटून विस्कळून सगळं, हो की नाही? म्हाताऱ्या माणसांना टाळण्याचा प्रयत्न आपण करतो, परंतु त्यांच्याकडे अनुभवाचं घन असतं. आता ते जे वृद्ध होता सोबत आलेला आजोबा त्या मुलाचा, त्याने त्या मुलीला विचारलं, भाई तुझं शिक्षण झालंय, फार छान आहे, खूप आनंद वाटला ऐकून, तुला स्वयंपाक सुद्धा बनवता येतं, खूप छान वाटलं ऐकून, मात्र तू काही धार्मिक ग्रंथ वगैरे वाचतेस की नाही? धार्मिक ग्रंथ वगैरे? ती म्हटली, हो वाचते ना. मग कुठली ग्रंथ वाचली आजपर्यंत? ती म्हटली, मी भगवद्गीता वाचली, मी रामायण वाचलं, मी गाथा वाचली, मी ज्ञानेश्वरी वाचली, मी जयचित्र वाचलं, सगळ्या ग्रंथांची नावं घेतली. मग आजोबा चटकन म्हटले की तू महाभारत नाही वाचलं? तशी मुलगी पटकन म्हटली, ते तुमच्या घरी आल्यावर वाचायचं आणि तिथेच सुरू करायचं. महाभारत आपल्याला सांगतं की जगावं कसं, आकार लहान करता आला पाहिजे. आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा आकार जेव्हा तुम्ही लहान करून जगता, तेव्हा लोकांच्या काळजात तुम्ही घर तयार करता.
तेव्हा तुम्ही खरी नावारूपाला आलेली असता, माणूस म्हणून नावारूपाला आलेले असता. आणि म्हणून सर्वज्ञांचा जो विचार आहे त्यातला एक जरी संस्कार आपल्यावरती पडला तर आपला माणूस होण्याला वेळ लागत नाही. माणूस होऊन, श्रीमंत माणूस होऊन मरण्यात खरी मजा असते. श्रीमंत माणूस होऊन मरण्यात मग आपलं बोलणं श्रीमंत असलं पाहिजे, आपलं पाहणं श्रीमंत असलं पाहिजे. सर्वज्ञांनी वेळोवेळी याची दखल घेतली. माणूस चुकतो कुठे त्या क्षणाला त्याची चूक लक्षात आणून दिली सर्वज्ञांनी आणि त्याच्या मनाची उंची त्याच जागेवरती वाढवली. त्याच जागेवरती मनाची उंची वाढवली. सायंकाळची वेळ झालेली होती. सूर्य आता अस्ताला चाललेला होता. पक्षी घराकडे परतत होते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिवारासह एका मंदिराकडे आता पोहोचलेले होते. आणि मंदिर आता नेमकं जवळ आलेलं होतं. आणि त्या मंदिराचा जो पुजारी होता, ज्या मंदिरात सर्वज्ञांना मुक्काम करायचा होता सायंकाळचा, त्या मंदिराचा जो पुजारी होता त्याने आता कुलूप लावलं, चाबी फिरवली आणि तो निघणार 4 पावलं समोर गेला. तसं सर्वज्ञांनी आपल्या सोबत असलेल्या नागदेवाचार्यांना सांगितलं, जा नागदेव, त्यांना थांबव जाऊन त्या पुजाऱ्याला. तसा नागदेव झप 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 पावलं टाकत त्याला आवाज दिले, ए पुजाऱ्या थांब, मोठ्याने आवाज दिले, ए पुजाऱ्या थांब. त्याच्या आवाजामध्ये असलेला तो भकासपणा, आचार्यांच्या आवाजात असलेला तो भकासपणा त्या पुजाऱ्याच्या कानावरती पडला. पुजारी थांबला, त्याची पावलं थांबली, मात्र मनाने तो थांबवू शकला नाही. कारण ज्या पद्धतीचा आवाज त्याच्या कानावरती पडायला पाहिजे होता तो आवाज, माणूस म्हटल्यानंतर त्याचा आवाज कसला असला पाहिजे, गोड असला पाहिजे, मंजूळ असला पाहिजे. त्याचा आवाज पडला कानावरती, मात्र तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावरती जे समाधान असायला पाहिजे होतं त्या पुजाऱ्याच्या, ते सर्वज्ञांना दिसून आलं नाही. नागदेवांच्या बोलण्यातनं हा पुजारी समाधान झालेलं नाही याच्या मनाचं. ती भूक सर्वज्ञांनी वाचली त्याच्या चेहऱ्यावरची. आणि सर्वज्ञ नागदेवाचार्यांच्या जवळ आले, म्हटले, अरे तू काही महात्मा नाहीस का? तू महात्मा नाहीस? अरे अशा पद्धतीचा आवाज देतात का? अशा पद्धतीने आवाज देणं, एकेरी शब्दात आवाज देणं, अरेरावपणे आवाज देणं म्हणजे शिव्या देणं नाही का? एखाद्याला शिवी देणं म्हणजे काय, फक्त शिवीच द्यायची का? त्याच्याकडे असं जरी पाहिलं ती सुद्धा शिवी आहे, त्याला असं जरी केलं ती सुद्धा शिवी आहे, हो की नाही? सर्वज्ञ त्या नागदेवांमध्ये असलेला माणूस जागा करतात की असं बोलतात का? महात्म्याची भाषा कशी असली पाहिजे, महात्म्याने प्रिय बोललं पाहिजे. महात्मा म्हणजे कोणी हे जे कपडे घेतले हेच महात्मा का तुमच्या दृष्टीने? यांनीच गोड बोललं पाहिजे का? आम्हीच गोड बोललं पाहिजे का? महात्मा म्हणजे तुम्ही सर्वजण जे इथे बसलेल्या मनुष्य शरीरात जे आले तो महात्मा असो. त्याचा आत्मा देवाने मान करून टाकलाय शरीर देऊन. हे 3.5 हाताचं जे शरीर तुम्हाला दिलं, तुमचा आत्मा मान करून टाकला देवाने, म्हणून तुम्ही महात्मे झाले. मग बोलावं कसं हे फक्त माणसालाच कळतं, कसं चांगलं बोललं पाहिजे, हो की नाही? प्राण्यांना कुठे बोलणं असतं का? प्राण्यांच्या बोलण्याला आपण बोलणं थोडी म्हणतो. कोंबड्याच्या बोलण्याला आपण आरवणं म्हणतो, हो की नाही? सकाळी 4 वाजता 5 वाजता कोंबडा आरवतो मोठ्याने, त्याच्या बोलण्याला आपण बोलणं म्हणतो का? ते आरवणं असतं. कुत्र्याच्या बोलण्याला आपण बोलणं म्हणत नाही, त्याला भुंकणं म्हणत असतो, म्हणतो की नाही? गाढवाच्या बोलण्याला आपण बोलणं म्हणत नाही, त्याला खिंगाळणं आपण म्हणत असतो. मात्र माणसाचं एक बोलणं असं आहे की ज्याला बोलणं म्हटलं जातं, त्याला वाणी म्हटलं जातं. मग ती वाणी कशी असली पाहिजे? ती प्रदूषित असता कामा नये. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय, औरन को शीतल करे, आपू ही शीतल होय कबीरा, आपू ही शीतल होय. आपलं बोलणं असं असलं पाहिजे की बोलल्यानंतर आपल्याही मनाला गारवा वाटला पाहिजे आणि ऐकणाऱ्याच्याही काळजाला गारवा वाटला पाहिजे. असं आपलं बोलणं असलं पाहिजे. असं बोलणं आहे का आपलं? आपण स्वतःला तपासलं पाहिजे. असं बोलण्यासाठी मन मोठं पाहिजे, हो की नाही? बा सुनबाई सासूबाईला जेव्हा बोलते ना, तिकडे काय तुझं, बस इकडे, हो की नाही? हे बोलणं आहे का? किंवा सुनबाई सासूला बोलते, सासूबाई सुनबाईला बोलतात, हे बोलणं नसतं. आज टीव्ही मध्ये तुम्ही मालिका पाहता तुम्ही, त्याच्यातनं सर्व आपण शिकतो ना, कसं बोलावं, टोचून बोलावं, टाचून बोलावं, रेटून बोलावं, हो की नाही? असं बोलणं नसावं. बोलणं कसं? तैसे साच आणि मवाळ, मितुल आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं की बोलणं असं असावं. तैसे साच आणि मवाळ, त्या बोलण्यामध्ये सत्यता असावी, त्या बोलण्यामध्ये मवाळता असावी आणि मोजकं बोलणं असावं, मितुल आणि रसाळ बोलणं असावं. हे बोलण्याचे हे सर्व भाव आपल्या शब्दात नसतील तर आपलं बोलणं नसतं, ते ओरडणं असतं, जे चिरकणं असतं. आणि बोलण्याची सर्व किमया देवाने माणसाकडे दिलेली आहे.
आपल्या बोलण्याने आपण अनेकांची मनं जिंकू शकतो, इतकं आपल्या बोलण्याने आपण श्रीमंत होऊ शकतो. एक अमेरिकी अध्यक्ष होते, मोठे अध्यक्ष अमेरिकेचे होते. ते फार कमी बोलायचे, क्वचित एका तासात एखादा शब्द ते बोलायचे. फार गरजेचं असेल तर त्यांच्या जवळ एक माणूस उभा असायचा नेहमी, तो बघायचा त्यांचा जो असिस्टंट सोबत असायचा तो. त्याने एक दिवस विचारलं, म्हटलं एक विचारू का साहेब? ते म्हटले विचार. मी पाहतो तुम्हाला, अनेक वर्षांपासून पाहतो, तुम्ही फार कमी बोलता, एक तासात कुठेतरी एखादा शब्द तुम्ही बोलता. असं का? तुम्ही बोलत का नाही जास्त? तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष आहात, तुम्ही इतकं कमी का बोलता? तसं त्यांनी उत्तर दिलं त्या क्षणाला. ते म्हटले की जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत शब्दावरती माझी मालकी आहे. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंतच त्या शब्दांवरती माझी मालकी असते. एकदा की मी बोललो, त्या शब्दांवरची मालकी संपलेली असते. आणि म्हणून मी कमी बोलतो. आपण बोलल्यानंतर विचार करतो, मी असं बोलायला नको पाहिजे होतं, हो की नाही? पाहुणा घरी आला, मी त्याला म्हणायला नको पाहिजे होतं, या बरं झालं आताच कपाशा धुवून ठेवल्या, हो की नाही? या बरं झालं आताच ताटं घासून ठेवल्या. मी पाहुण्याला असं बोलायला नको पाहिजे होता. पाहुणा गेल्यावर आपल्या लक्षात येतं, मात्र शब्द निघून गेलेला असतो, मालकी संपलेली असते त्या शब्दावरची. आपण खूप मोठ्या बंगल्यात राहतो म्हणजे आपलं बोलणं आपल्याला विकत घेता येतं का? 50 लाखाच्या बंगल्यात एखादा माणूस आहे म्हणजे त्याला बोलणं उसणं मिळेल का कुठून? ते बोलणं कमवावं लागतं. द्रौपदी ही कोट्यावधी रुपयांच्या बंगल्यात होती. पांडवांनी इंद्रप्रस्थाचं राज्य उभं केलेलं होतं. कोट्यावधींचा तो बंगला आजच्या किमतीत जर आपण पाहिला, आपल्या इथनं समृद्धी हायवे गेला, अनेकांची घरं आता श्रीमंत झाली की नाही? त्या द्रौपदीचा कोट्यावधी रुपयांचा इंद्रप्रस्थ नावाचा तो बंगला होता. आणि त्या बंगल्यामध्ये दुर्योधन आला, अगदी ऐटीत आला. आणि ती मय नावाची सभा होती पांडवांच्या त्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये, मय सभा. ती जादोई सर्व सभा होती. तिथे असलेली जी फरशी होती ना, ही सुद्धा कमालीची वेगळीच होती. आपण का घरी आलेल्या पाहुण्याला आपली फरशी दाखवतो, बाथरूम दाखवतो, हे दाखवतो, तसं ते आलेल्या सर्व पाहुण्यांना ते दाखवल्या जायची ती मय सभा. इथे पहा ही फरशी. मग तिथे चमत्कार असा घडायचा त्या सभेमध्ये, त्या मय सभेमध्ये. हॉल होता मोठा. तिथे जिथे पाणी असायचं तिथे जमीन दिसायची, गालीच्या टाकलेलं दिसायचं जिथे पाणी असायचं, आणि जिथे जमीन असायची तिथे पाणी दिसायचं. म्हणून लोकांची गल्लत व्हायची चालताना, लोक हिलकावे खायचे त्या सभेमध्ये. आणि आता तिथे दुर्योधन आला, अगदी ऐटीत आला, खांद्यावरती गदा होती, चेहऱ्यावरती रुबाब होता. आणि आला पावलं टाकत टाकत. त्याला असं वाटलं इथे जमीन आहे. आणि त्याने नेमकं पाण्याच्या त्या ठिकाणी पाऊल टाकलं, आपलं त्या खड्ड्यामध्ये गडगडला, गोंधळला, खाली पडला. खांद्यावरती असलेली गदा निथळून पडली खाली, डोक्यावरचा मुकुट गळून पडला. आणि एकदम भांबावला दुर्योधन. आणि पडल्याबरोबर माणूस काय करतो? अगोदर आजूबाजूला बघतो, कोणी आपल्याला पाहिलं का? तुम्ही जेव्हा केळीच्या सालपटावरती पाय पडून घसरता, पडता, खांद्यावरती, डोक्यावरती, गुडघ्यावरती, पाठीवरती, तेव्हा पडल्याबरोबर आपण काय करतो? अगोदर पाठीमागे पाहतो, कुणी पाहिलं तर नाही मला, हो की नाही? पडलो ते बाजूला, पहिलं पाहिलं की नाही कुणी? दुर्योधनाने तसंच केलं, पाहिलं आजूबाजूला. द्रौपदी उभी होती का बाजूला, राजवस्त्र परिधान केलेली द्रौपदी, लांब सडक केस असलेली, डोळ्यात सौंदर्य होतं, चेहऱ्यावरती सौंदर्य होतं. द्रौपदीकडनं अपेक्षा नव्हती दुर्योधनाला की असं काही करेल की. द्रौपदीने दुर्योधनाकडे पाहिलं, नजरेतून द्रौपदी हसली त्याच्या पडण्यावरती, इथपर्यंत त्याला वाईट नाही वाटलं. गालातनं द्रौपदी हसली त्याच्या पडण्याकडे, इथपर्यंत त्याला वाईट नाही वाटलं. मात्र जेव्हा शब्दातनं द्रौपदी त्याच्या काळजाला चिमटा घेते की आंधळ्याची मुलं ही आंधळीच असतात, असं वाक्य जेव्हा बाहेर पडतं, त्या क्षणाला दुर्योधनाचं काळीज रक्त बंबाळ होतं, चेहऱ्यावरती संतापाचे भाव उमटतात, अंग वीज सळसळते सर्व अंगामध्ये. आणि दुर्योधन एकदम दुश्शील नजरेने द्रौपदीकडे पाहत त्या सभेत बाहेर पडतो. आणि त्याच वेळेला महाभारताचा जन्म होतो. हे कशामुळे घडलं? फक्त बोलणं बिघडल्यामुळे. मग सर्वज्ञांचे जे सूत्र आहे, जो विचार आहे, हा आपल्याला बोलणं शिकवतो की बोलावं कसं. आपल्या आयुष्यातले अनेक अनर्थ जर आपल्याला टाळायचे असतील तर बोलणं कमी असावं, मोजकं बोलणं असावं, मापात असावं. आपलं बोलणं पहा. तुम्हाला असं वाटतं की नाही, आपल्याला असं वाटतं आपल्याला कुणी चांगलं बोलावं, मात्र आपण कुणाला चांगलं बोलत नसतो, हो की नाही? आता आपण कुणाला चांगलं बोलत नाही, मात्र पुढच्याकडनं आपण अपेक्षा करतो की याने मला चांगलं बोलावं. दारुडा जरी असेल ना, तो दारू पिऊन हिलकावे खात जरी चाललेला असेल तरी जर त्याला आपण म्हणलं, हे दारुडा, तुझा बाप दारुडा म्हणतो की नाही? त्यालाही अपेक्षा मला कोणी दारुडा म्हणू नये. त्यालाही असं वाटतं मला चांगलंच बोलावं कोणी. चांगलं बोलण्याची सगळ्यांना असते, सगळ्यांकडे. मला तर कोणी चांगलं बोलण्याच्या तयारीत नसतो, असतो का?
सकाळची वेळ होती, एक मुलगा घरामध्ये खेळ खेळत होता. मस्त रेल्वे गाडी होती, तिला चावी द्यायचा, रेल्वे अशी फिरायची आणि रेल्वे थांबली का तो व्हायचा, ज्या घरामध्ये उतरायचं असेल त्यांनी, नालायकांना बसायचं असेल त्यांनी बसा. तो बाप त्याने ऐकली ती शिवी मुलाच्या तोंडातून, एक खनकन कानाखाली मारली, माझ्या समोर तू शिव्या देतो इतक्या घाण घाण, मुकाट्याने खेळ खेळ ना गपचूप, शिव्या का देतोस? त्याला कोंडून टाकलं खोलीमध्ये. आता 15 मिनिटं गेले, 20 मिनिटं गेले. तो बाप म्हटला आता जाऊ द्या, सुधारला असेल थोडा, बंद केलं, बाहेर काढलं त्याला परत. हा खेळ, तू तुझा खेळ खेळ परत. तो परत गेला आता त्या रेल्वेजवळ. रेल्वे तीच होती, खेळ तोच होता. तशीच चावी फिरवली, रेल्वे घर फिरवली, एक चक्कर मारून आली, थांबली. तसा तो आता शब्द तेच होते, मात्र बदलले. तो म्हटलं ज्या नालायकांना उतरायचं असेल त्यांनी उतरा, ज्या मूर्खांना बसायचं असेल त्यांनी बसा. आणि आधीच एका हरामखोरामुळे गाडी अर्धा तास लेट झालेली आहे. त्यांनी परत 3-4 कानाखाली मारल्या त्याच्या. जर घरात येणारा बाप शिव्या देत देत जर घरात येत असेल आईला, त्याच्या बायकोला, तर ते संस्कार मुलाच्या कानावरती पडतात. तो त्याच्या मनामध्ये गिरवतो ते संस्कार आणि तेच त्याच्या तोंडातून तो उकत असतो. मग अगोदर सुधरावं कुणी, मोठ्यांनी सुधरावं, मग लहाने आपोआप सुधरून जातात. हो किडे, आपल्या घरात जी मुलं असतात ही अनुकरण करतात, आपल्या डोळ्यातून अनुकरण करतात. डोळ्यातून मुलं शिकत असतात. लहान मुलं तुम्ही असं समजू नका त्यांना बोलता येत नाही म्हणजे ते शिकत नसतात, शिकतात, ते नजरेतून शिकतात. तुम्ही जे जे कृती करता ते पाहता, ऐकतात आणि त्याच्यातनं त्यांच्या मनाची घडवणूक होत असते. मुलं शिकतात. आणि म्हणून आपलं घर आपल्याला तयार करता आलं पाहिजे. आणि ते तयार करण्याकरता आपल्या घरात एक तरी सर्वज्ञांचा विचार असला पाहिजे, एक तरी हितोपदेश आपल्या कानावरती पडलेला असला पाहिजे. तरच आपल्या मनाची श्रीमंती आपण वाढवू शकतो, आपल्या जीवनाची श्रीमंती आपण वाढवू शकतो. सर्वज्ञांनी कुणाचीच गाय केली नाही. मग तो लहान मुलगा जरी असेल, त्याला संस्कारित करण्यासाठी सर्वज्ञांनी विचार केला नाही, अरे हा लहान आहे, याला दाटावं कसं, याला बोलावं कसं. त्या क्षणाला चुकला, त्या क्षणाला त्याची चूक त्याच्या लक्षात आणून दिली. हा पद्मनाभी नावाचा एक छोटासा मुलगा सर्वज्ञांच्या सानिध्यामध्ये. पद्मनाभ छोटा होता, वय अगदी लहान होतं. आणि सर्वज्ञांचे कपडे धुण्याकरता गेला. सकाळची वेळ होती, कपडे धुण्याकरता एका नदीवरती गेला. आता कपडे धुतले आणि त्याच नदीवरती एक दुसरा त्याच्या वयाचा एक लहान मुलगा तिथे आला. आता मुलामुलांची ओळखी झाली, दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या. आता इथपर्यंत ठीक होतं, मात्र गप्पा गोष्टींच्या ओघामध्ये त्या मुलाने विचारलं, अरे तुझ्या गुरूंचं नाव काय? म्हटलं माझ्या गुरूंचं नाव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. मग याने विचारलं तुझ्या गुरुचं नाव? म्हटलं माझ्या गुरुचं नाव परमानुभव देव. आणि बस असं म्हटल्यावर तो मोठ्याने हसला. अरे तुझ्या गुरुला फक्त परमाणू इतका अनुभव आहे का? फक्त परमाणू इतका त्यांचा अनुभव आहे का? एकदम चटका बसला त्याच्या काळजाला त्या मुलाच्या. अरे माझ्या गुरूंची अशी चेष्टा करावी, अशी अविलना करावी. त्याला सहन झालं, त्याचा चेहरा पडला. मात्र याला मोठा आनंद झाला या पद्मनाभीला की आपण कुणाची तरी चेष्टा केली, कुणाच्या तरी नावाची तोडमोड केली, मोडतोड केली आपण. मोठा आनंद झाला त्याचा. होतो गेले मुलांना आनंद. एकदा आम्ही असंच एका ठिकाणी गेलो. एक छोटा मुलगा होता 5 वर्षांचा. तिथे एक माणूस आला सकाळीच आणि त्या माणसाकडे पाहून तो म्हटला, अनिल पांडे दुकान मांडे, अनिल पांडे दुकान मांडे. अरे बापरे, म्हटलं अवघडच दिसता. त्या माणसाचं नाव अनिल होतं, अनिल पांडे. मग आता याला बरोबर सुचलं त्या मुलाला, याला अनिल पांडे दुकान मांडे असं म्हणावं. त्याच्या नावाची त्याने सहज तोडफोड करून टाकली. असं आपणही करतो की नाही, एखाद्याच्या नावाची तोडफोड करून टाकतो आपण आणि आनंद व्यक्त करतो. तसा त्यालाही आनंद झाला. तो मोठ्या समाधानात निघाला तिथून आता. आणि ही गोष्ट सर्वज्ञांच्या लक्षात आली. एका मंदिरात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले. दूरदृष्टी असलेल्या स्वामींचा चेहरा एकदम उदास झाला. स्वामी एकदम उदास झाले, कासावीस झाले स्वामी. आणि बाईजांना आदेश देतात स्वामी, बाई मठाचा दरवाजा बंद करून टाका. स्वामींच्या आवाजात असलेला तो रोष बाईसाच्या लक्षात आला नाही. दरवाजा का बंद करायला लावतात? मठाचा दरवाजा बंद करा बाई. दरवाजा बंद करायला लावला. हा पद्मनाभी मात्र हसत खेळत येत होता. मनाला गुदगुदल्या होत होत्या, त्याच्या मनाला गुदगुदल्या होत होत्या की आपण कोणाला तरी पराभूत केलं. आपण सुद्धा असंच तर येतो. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीतरी लोकांची मनं चुरगळून टाकतो. घरी येतो, मस्त पैकी जेवण करतो, झोपतो. आपल्याला कळत नाही आपल्यामुळे कोणीतरी दुःखी आहे, कुणाला तरी झोप लागत नाही आपल्या बोलण्यामुळे. आपण येतो की नाही असे घरी? कधीतरी वळून पाहतो का आपण की दिवसभरात आपण काय केलं, किती लोकांची मनं तुडवली, किती लोकांना आनंद दिला? असं कधी आपण हिशोब लावतो का दिवसाचा? नाही लावत आपण. त्या पद्मनाभी हसत येत होता. आता तो दारापर्यंत आला.
आणि एकदम त्याला पाहून बाईसांनी दरवाजा लावून घेतला आणि बाईसांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या मुलाने वाचले. नेहमीसारखी प्रसन्नता बाईसांच्या चेहऱ्यावरती नव्हती. मुलाच्या लक्षात आलं दरवाजा आपल्याला पाहून लावल्या गेलेला आहे, माझ्याकडे पाहून दरवाजा लावल्या गेलेला आहे. मुलाच्या त्या काळजामध्ये एकदम कळ उमटली, एकदम कळ उमटली, डोळ्यात पाणी आलं. तो मुलगा म्हटलं, बाई दरवाजा उघडा, मला मध्ये घ्या. स्वामींना आवाज देतात, स्वामी प्रभू दरवाजा उघडा, मला मध्ये घ्या. माझं काही चुकलं असेल, माझ्याकडनं काही अपराध घडला असेल तर मला तुम्ही समजावून सांगा, मात्र दरवाजा उघडा, मला मध्ये घ्या. रडत होता तो मुलगा, त्याच्या डोळ्यात पाणी बाहेर येत होतं. मात्र सर्वज्ञ कठोर झाले. स्वामी म्हटले, नाही बाई, दरवाजा उघडायचा नाही. ही लीळा आपल्याला खूप काही सांगून जाते. सर्वज्ञ या ठिकाणी कठोर झाले. ही लीळा लीळा चरित्रामध्ये आपल्याला जुनी झालेली वाटत असेल, 800 वर्ष जुनी झालेली ही लीळा वाटत असेल आपल्याला. मात्र या लीळेतून सर्वज्ञांनी केलेला जो हितोपदेश आहे, दिलेला जो विचार आहे, तो विचार, तो हितोपदेश आजही 52 कशी सोन्यासारखा आहे, 52 कशी सोन्यासारखा. स्वामी इथे कठोर झाले आणि या स्वामींच्या कठोर होण्यामध्ये एक आई आणि एक बाप आपल्याला दिसून येतो. आई किती जबाबदार असते, बाप किती जबाबदार असतो मुलाला घडवण्यामध्ये, इथे सर्वज्ञांच्या लीळेत आपल्याला दिसून येतं. एक जबाबदार आई कशी असावी, एक जबाबदार बाप कसा असावा, या सर्वज्ञांच्या कठोर होण्याच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतं. ही आईची भूमिका असते. मुलगा ज्या क्षणी चुकेल, ज्या ठिकाणी चुकेल, त्या क्षणी त्याला दापणं ही आईची जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी सर्वज्ञांच्या या लीळेत आपल्याला दिसून येते. सर्वज्ञांकडे आज आहे का अशी आई की जी मुलाला लाड तर करते, मात्र जो जिथे चुकेल त्याला ओरडून सांगते सुद्धा, अशी आई आहे का आज? सर्वज्ञांनी ही आई दिली प्रत्येक घराला की अशी आई प्रत्येक घरात असली पाहिजे. सर्वज्ञांमध्ये एक आई सुद्धा, एक बाप सुद्धा आहे. अशी आई प्रत्येक घरात जर असेल तर प्रत्येक घरातून हा छत्रपती सारखा मुलगा असा जन्माला येऊ शकत नाही का? ही दूरदृष्टी मा जिजाऊंकडे होती, ही मातृत्वाची भावना जिजाऊंकडे होती. आणि म्हणून तिने शिवबांना अशा पद्धतीने घडवलं की लहानपणी इतकं मोठं स्वप्न त्यांना दिलं, इतकं मोठं स्वप्न दिलं की बाळा, त्यांना एका राज्यात घेऊन गेले. छत्रपतींना मा जिजाऊ एका राज्यात घेऊन गेले. हम्पी आणि गुजरात, कर्नाटकामध्ये ते राज्य आहे, त्या राज्यात घेऊन गेले. त्याच्या अगोदर एक घटना घडली होती छत्रपतींच्या जीवनामध्ये. वय लहान होतं आणि मा जिजाऊ छत्रपतींना घेऊन कर्नाटक प्रांतात गेल्या होत्या त्यांच्या वडिलांना भेटण्याकरता, म्हणजे जिजाऊंच्या वडिलांना, आपल्या छत्रपतींच्या वडिलांना भेटण्याकरता. तिघामाय लेकरांचे एकत्रित येण्याचा हा अनेक वर्षानंतरचा पहिला प्रसंग होता. कर्नाटक हे राज्य होतं, मोठं भरभराटलेलं होतं. आता मा जिजाऊ झोपताना छत्रपतींना रोज दुधाचा ग्लास नेऊन द्यायच्या जवळ, त्याच्या डोक्यावर हात फिरून त्याला झोपी घालायच्या. आज मात्र मा जिजाऊंच्या लक्षात आलं की छत्रपतींच्या त्या पलंगाजवळ पावलं दिसतात, मातीने भरलेली पावलं. आई पहा कशी असते, आईची नजर किती चाणाक्ष असली पाहिजे. ती मातीने भरलेली पावलं दिसली मा जिजाऊंच्या. लक्षात आलं जिजाऊंच्या की आपला मुलगा कुठेतरी बाहेर जाऊन आलेला आहे. मुलाकडे पाहिलं आणि करारी नजरेने मुलाकडे पाहत मोठ्या बाणेदार शब्दात मुलाला विचारलं, राजे कुठे गेला होतात? एकदम शहारले छत्रपती, सर्व अंगाची लाही लाही झाली. खोटं बोलण्याची कुठली सुविधा नव्हती, तसा संस्कारही नव्हता. छत्रपतीने कबुली दिली की इथे नृत्याचा कार्यक्रम चाललेला होता. राजे लोकांचा तो राजेशाही दरबार होता. तिथे मद्याचे प्याले भरले जात होते, स्त्रियांचं नृत्य चाललेलं असायचं आणि छत्रपतींनी ते पाहिलं. मासाहेब आम्ही नृत्य पाहण्याकरता गेलो होतो. बस चिमटा बसला त्या आईच्या काळजाला. आपल्या मुलात जे स्वप्न आपण पाहत होतो त्या स्वप्नाला तडा गेल्याची जाणीव तिला झाली आणि त्या क्षणाला छत्रपतींना सांगितलं की राजे, जर आम्ही तिथे नाचत असतो तर तुम्ही पाहिलं असतं. एकदम जाणीव झाली त्या मुलाला, त्या बालवयात जाणीव झाली. आणि त्या मुलाला घेऊन ती आई त्या हम्पी राज्यात आली. तिथे ते राज्य दाखवलं. एका राजाचं 200 वर्ष राज्य होतं इथे. शिवबांना सांगितलं एका राजाने 200 वर्ष इथे राज्य केलं. या राज्यात कुणी उपाशी पोटी झोपला नाही. कुठल्याही स्त्रीचं कपाळाचं कुंकू कधी पुसल्या गेलं नाही. कुठला माणूस काय कुत्रा सुद्धा इथे उपाशी झोपला नाही. छत्रपतींना ती आई सांगत होती 200 वर्ष या जागेत एका राजाने राज्य केलं होतं. असं राज्य तू निर्माण करशील का बाळा?
अनेक स्त्रियांच्या कपाळांचं कुंकूचं रक्षण करशील का? अनेकांना पोटभर जीव घालशील का? असं स्वप्न त्या आईने त्या छत्रपतींना दिलं आणि त्या क्षणाला छत्रपतींच्या हातांच्या मुठी आवळल्या गेल्या. मुठी आवळल्या गेल्या. आईकडे पाहत छत्रपतींनी सांगितलं, हो आई, असं राज्य मी निर्माण करेल, असं राज्य निर्माण करेल की माझ्या राज्यामध्ये कुणी उपाशी पोटी झोपणार नाही, कुणाच्याही कपाळाच्या कुंकूला स्त्रीच्या धक्का लागणार नाही, असं राज्य मी निर्माण करेल. बस त्या क्षणाला माझी जिजाऊंची मान ताड झाली स्वाभिमानाने. ही आई इतिहासाने पाहिली की मुलाला घडवणारी आई कशी असली पाहिजे. आई जबाबदार असते मुलाच्या घडवणुकीमध्ये. सर्वज्ञ इथे आईच्या भूमिकेत आई या वेळेमध्ये. एका मुलाने पुस्तक चोरून आणलं शाळेतून. आईला दाखवलं, आई बघ मी पुस्तक चोरून आणलं. आईला वाटलं खूप मोठा पुरुषार्थ केला. आई म्हणजे तुला कोणी पाहिलं तर नाही? तोडलं, नाही अजिबात नाही. पुस्तक ठेवून दिलं आईने. दुसऱ्या दिवशी त्याने पेन्सिल चोरून आणली. आई बघ मी पेन्सिल चोरून आणली. अरे वा, तुला कोणी पाहिलं तर नाही ना? नाही आई, कोणीच नाही पाहिलं. पेन्सिल सुद्धा बाजूला ठेवली. मग तिसऱ्या दिवशी त्याने वर्ग शिक्षक असतात त्यांचं पाकिटच चोरून आणलं, खिशातून मागच्या काढून गपचित. आई बघ पाकिट काढून आणलं मी वर्ग शिक्षकांचं. हा, तुला कोणी पाहिलं तर नाही ना? नाही आई, अजिबात नाही. त्याची चोरी आता वाढत चालली. आता इतकी तो मोठा अट्टल गुन्हेगार झाला. एक दिवस त्याने बँकेवरती दरोडा टाकला, खूप मोठा दरोडा टाकला आणि बस तो पकडल्या गेला. आता पोलिसांच्या तावडीत गेला आणि न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. आता फाशी होणार होती. फाशीचा दिवस उगवलेला होता. आता 1 तास उशीर होता आणि त्याला विचारलं, तुझी अंतिम इच्छा काय? तुझी अंतिम इच्छा काय? तो म्हटला, माझी अंतिम इच्छा एकच आहे की मला माझ्या आईला भेटायचं आहे मरण्याच्या अगोदर. बस त्याच्या आईला निरोप दिला. आता आई आली, चालत आली. आई समोर उभी होती, अंतरावरती उभी होती. तसा मुलगा आईला म्हटला, आई थोडी जवळ ये ना. आई 4 पावलानं आणखी जवळ आली. आई आणखी थोडी जवळ ये ना. आता मी मरणार आहे बस अर्ध्या तासामध्ये, मला तुला जवळून भेटायचं आहे. आई जवळ गेली. आईला त्याने घट्ट मिठी मारली आणि आईच्या कानाचा कडकडून चावा घेतला. आई संतापली, तिच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. त्याही क्षणात तिने विचार केला आणि हा माझा मुलगा, एक सन केलं, कानाखाली मारली. बस मुडद्या आता मरणार आहे अर्ध्या तासाने, तरी सुद्धा माझ्या कानाला चावतो तू, तुझ्या खोड्या गेल्या का? बस आई, तो मुलगा म्हटला, हीच चापट आणि हे शब्द जर तू शाळेतलं पुस्तक चोरून आणल्यानंतर जर मला दिली असती तर आज ही वेळ माझ्या वाट्याला आली नसती. आज ही वेळ माझ्या वाट्याला आली नसती. तुला जबाबदार कोण आहे? तुला आई जबाबदार आहे त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याला. आणि मग सर्वज्ञ एका आईला सुद्धा घडवतात या लेणीतून की आई कशी असली पाहिजे. आईला घडवतात. दरवाजा लावला सर्वज्ञांनी. या दरवाजाची सुद्धा आज गरज आहे सर्व समाजाला. हा लीळा चरित्रात असलेला दरवाजा हा सामान्य दरवाजा नाही. सर्वज्ञांनी बंद केलेला हा दरवाजा सामान्य नाही. या दरवाजाची आज समाजाला गरज आहे. हा बंद केलेला जो दरवाजा होता सर्वज्ञांनी, हा नुसता दरवाजा नाही, हे संस्कारांचं एक फार मोठं पुस्तक आहे. फार मोठं पुस्तक. संस्कारांचं एक पुस्तक असतं. ते फक्त पानातून मिळत नाही, ते वस्तूतून सुद्धा संस्कार मिळतात माणसाला. वस्तूतून मातृदेव भव पितृदेव भव असं जेव्हा आपल्या दारावरती पहिले लिहिलेलं असायचं, ते दार म्हणजे एक संस्कार असायचा. जिथे आई वडिलांची पूजा केली जाते, जिथे आई वडिलांना प्रणाम केला जातो, जिथे आई वडिलांना सन्मान दिला जातो, असा तो दरवाजा होता. आज 100 वर्षांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी तो दरवाजा कुठे राहिला आज घरांना? आज शहरामध्ये घरं मोठी मोठी झाली, 50-50 करोडची घरं झाली, घरांना दरवाजेही प्रशस्त आले. मात्र त्या दरवाजांमध्ये या दरवाजाच्या मोलाची ताकद नाही. जो लीळा चरित्रातला जो दरवाजा आहे, सर्वज्ञांनी बंद केलेला दरवाजा, या दरवाजाची ताकद या दरवाजामध्ये नाही. हा दरवाजा 50 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, मात्र याची आणि याची बरोबरी होऊ शकत नाही. हा दरवाजा संस्कार देणारा दरवाजा आहे लीळा चरित्रातला. आणि हे जे आज शहरामध्ये दरवाजे घराला लावले जात आहेत, हे दरवाजे संस्कार देत नाही. या दरवाजावरती पाटी लिहिलेली असते, कुत्र्यांपासून सावध राहा, असते की नाही? तुम्ही शहरात जाता एखाद्या घरी, काय पाटी असते बाहेर? मुलगा शिकत आहे, अभ्यास चालू आहे त्याचा, कोणी घरात येऊ नये अशी पाटी लिहिलेली असते. कुत्र्यांपासून सावध राहा अशी पाटी लिहिली असते. आज दरवाजे विधवा झाली आपली. दरवाजाच्या कपाळाचं कुंकू पुसून टाकलं आज लोकांनी. पुसलं की नाही? दरवाजे सुद्धा विधवा झाली आज आपली. श्रीमंत दरवाजे राहिले कुठे आज घरांना? घरात राहणारी माणसं जेव्हा मरून जातात, त्यांच्या मनाची उंची जेव्हा कमी होऊन जाते, भावनेचा विस्तार जेव्हा कमी होऊन जातो, तेव्हा असे दरवाजे घराला लावले जातात. मग ते घर माणसांचं की मुर्दाडांचं? कारण कुंपण स्मशानभूमीला सुद्धा असतं.
दरवाजा स्मशानभूमीला सुद्धा असतो, मोठा दरवाजा असतो, हो की नाही? स्मशानभूमीलाही दरवाजे असतात. आतमध्ये प्रेत यात्रा नेली जाते, परत दरवाजा लावला जातो. एका गावी असं स्मशानभूमीच्या कंपाऊंड साठी वर्गणी जमा करत होते की स्मशानभूमीला कंपाऊंड करायचंय, वचाला आपल्या गावात स्मशानभूमी आहे, त्याला कंपाऊंडच नाही, त्याला कंपाऊंड करायचं म्हणून वर्गणी मागत होते. वर्गणी मागता 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 एका दुकानात आली 4-10 पोरं. त्या दुकानदाराला म्हणजे हो साहेब वर्गणी द्या ना. तो म्हणलं का बरं? म्हणजे अरे कंपाऊंड करायचंय आपल्या गावात, स्मशानभूमीला कंपाऊंड नाही, दरवाजा नाही. म्हणलं अरे वेडे झाले का तुम्ही? स्मशानभूमीला कुठे कंपाऊंड करावं लागतं का? तो म्हणलं का नाही करावं लागत? ते मुलं म्हटले अरे ऐका, तो दुकानदार म्हटला मला सांगा, जे माणसं मेलेले आहेत स्मशानभूमीत गाडलंय ज्यांना, ते कधी बाहेर येऊ शकत नाही. आला का कुठला माणूस उठून? तुम्ही आता ठेवून आले आणि तुमच्या मागामागच तो आला मुरमुरे खात खात, असं कधी झालं का? कारण जो मध्ये आहे तो बाहेर येऊ शकत नाही, आणि जे बाहेर आहेत त्यांना मध्ये जाण्याची इच्छा नाही. आहे का कुणाला इच्छा की आताच मरावं, या क्षणाला लगेच मध्ये जाऊन बसावं? त्यामुळे कंपाऊंडची गरज नाही स्मशानभूमीला. त्याचं वाक्य खरं आहे. आज शहरांची तीच परिस्थिती झालेली आहे. बंगले मोठे मोठे असतात, मात्र आतमध्ये कुणालाही जागा नसते, म्हणजे आई वडिलांना जागा नसते त्या घरामध्ये. असते का? मग ते बंगला श्रीमंत आहे की गरीब आहे? बंगल्यात राहणारी माणसं जिवंत आहेत की मेलेली आहे? मग त्या घराला किती मोठा दरवाजा असू द्या, तो स्मशानभूमीचा. असा मुंबईसारख्या शहरात एक पाहुणा गेला आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, पाहुणा निघायचं काही नावच घेणं. दोघेही नवरा बायको. ते म्हटले आता कसं करावं, इथं जाईनच. तो नवरा म्हटलं एक काम कर, आपण एक युक्ती करूया. तो म्हटली कुठली युक्ती? मी उद्या कामावरून येईल, मी आल्याबरोबर तुला म्हणून काका जेवले का? तू म्हणायचं नाही जेवले. का नाही जेवले? तू म्हणायचं स्वयंपाक नाही केला. का नाही केला? तू म्हणायचं पीठच शिल्लक नाही. पीठ दळून आणता नाही आलं का? तू म्हणायचं पैसेच नव्हते. मग मागता नाही आले का? तू म्हणायचे मी कसे मागू? असं तू वाढवत राहील, मी तुला बोलत राहील. असं दोघांचं ठरलं. आता दुसऱ्या दिवशी हा आल्याबरोबर हा म्हटला काका जेवले का? नाही जेवले. का नाही जेवले? ती म्हटली पीठच शिल्लक नाही. मग तुला दळण नाही आणता आलं का? ती म्हटली दळणच शिल्लक नाही. मग तुला पैसे मागता आले नाही का? ती म्हटली कशी मागू तुमच्याकडे, तुम्ही कधी देता पैसे? मागितल्या बरोबर एकदम नवऱ्याला राग आला, तरी खोटं मोठं तिच्या कानाखाली मारली. ती सुद्धा खोटं खोटं रडायला लागली. आता बाहेर जे बसलेले होते तात्या ते म्हटले आज जेवणाचं काही खरं दिसत नाही, आज काही पोटाचं खरं दिसत नाही, यांचंच वाजलंय, आपलं कधी व्हायचं आज? तो त्या मुलाकडे गेला, म्हटला हे बघ मी जातो, आज खूप दिवस झाले, 10 दिवस झाले आज तुझ्याकडे थांबलोय, मी आज गेलो पाहिजे, घरून मला निमंत्रण आलं येण्याचं वापस, मी निघतो आता. तसे ते गेले, घराच्या बाहेर गेले. हा तसा बायकोजवळ गेला, म्हटलं अगं मी तुला खोटं खोटं मारलं आणि तू इतक्या मोठ्याने कशी रडली? तशी बायको म्हणली मी कुठं खरी खरी रडली, मी पण खोटं खोटंच रडत होती. तितक्यात तो पाहुणा परत घरात आला. तो म्हटलं तात्या तुम्ही गेले नाही? तो म्हटलं मी कुठं खरा खरा गेलो होतो, मी खोटं खोटाच गेलो होतो. एक माणूस आपल्याच्यानं सांभाळला जात नाही, 10 दिवस आपल्याला तो जड होतो, ओझं वाटायला लागतं. मग आपलं घर किती प्रशस्त असेल तरी तो भूत बंगला असतो. म्हणून सर्वज्ञांची ही जी लीळा आहे, संस्कार करणारी, विचार देणारी ही लीळा आहे की माणसांच्या मनाची उंची वाढली पाहिजे, माणूस मनाने उंच झाला पाहिजे. म्हणून सर्वज्ञांनी वेळोवेळी संस्कार केले की बोलावं कसं, माणसाचं बोलणं कसं असावं, अनेकांच्या काळजात हात घालणारं बोलणं असावं, तेव्हा माणूस हा माणूस म्हणून शोभून दिसतो. सर्वज्ञांनी एक सुरीचा दृष्टांत सांगितला की माणसाची घडवणूक कशी होते. एका गावात एक लोहार आलेला होता. आता सकाळची वेळ होती, मस्तपैकी ऊन पडलेलं होतं. लोहार आला होता एका डेरेदार झाडाच्या सावलीमध्ये, त्याने आपला तंबू टाकला. आता लोहार बसला त्याचं सर्व साहित्य घेऊन. आता एका माणसाला कळलं, आता दुसऱ्याला कळलं, तिसऱ्याला कळलं, चौथ्याला कळलं. बघता बघता सर्व गावात वार्ता गेली की आपल्या गावात लोहार आलाय. आता लोहार आली म्हटल्याबरोबर लोकांनी काय केलं, जी जी अवजारं होती आपल्या घरामध्ये ती अवजारं, कुणी विळी आणली, कुणी खुरपा आणला, कुणी कुऱ्हाड आणली, कुणी कोयता आणला, धार लावण्यासाठी त्याच्याकडे घेऊन आले सगळी जण. आणि त्याच गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या घरामध्ये अडगळीला एक सुरी पडलेली होती, अडगळीत पडलेली होती सुरी, मात्र अडगळीत पडलेली होती. त्याने विचार केला सगळं गावच चाललंय आपलं हे लावायला, धार लावायला, आपणही न्यावं सुरी. त्याने ती सुरी घेतली, सोबत घेतली, त्या लोहाराकडे आला आणि लोहाराच्या हातात त्याने सुई दिली आणि लोहाराला हळूवार शब्द म्हटला हिला धार लावून द्याल का? तसं त्याने त्या सुरीकडे पाहिलं आणि लोहार चकित झाला. कारण आतापर्यंत अनेक सुऱ्या त्याच्या हातात येऊन गेल्या होत्या,
मात्र ही जी सुरी होती याचा जो आकार होता एकदम छान आकार होता. लोहाराच्या हातात सुरी होती, मात्र विचार डोक्यात राजाचा चाललेला होता. या देशाचा राजा आहे, ही सुरी मी अगदी छान बनवेल आणि ही सुरी मी त्या राजाला देईल भेट म्हणून, आणि राजा मला मोठं बक्षीस देईल, असा विचार त्या सुरीकडे पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यात आला लोहाराच्या. आणि लोहार अगदी आपली जी भावना होती त्याने दाबून ठेवली, चेहऱ्यावरती येऊ दिली नाही. समाधानाची जी भावना होती सुरी हातात आल्यानंतर ती त्याने दाबून ठेवली, चेहऱ्यावरती येऊ दिली नाही. त्या माणसाकडे पाहिलं, ज्याने सुरी आणली होती त्याला सांगितलं, हे बघ, ही जी सुरी आहे ना, ही गंजून गेलेली, पूर्णपणे गंज आलेली आहे, ही काहीच कामाची नाही. ही जर मी आगीमध्ये तापवली ना, ही तुटून जाईल, जळून जाईल, तुझ्या काहीच कामाची राहणार नाही. मग काय केलं पाहिजे? तू म्हटलं एक काम कर, ही सुरी माझ्या कामी येऊ शकते, मी हिचे खिळे बनवू शकतो, मोठे मोठे खिळे, मला खिळे बनवण्यात कामी येईल. तू काय कर, थोडेफार पैसे घे आणि सुरी मलाच विकून टाक. म्हटलं काही अडचण नाही. मग त्याने ती सुरी विकून टाकली आणि तो समाधानाने परत गेला. आता याने मात्र ती सुरी हातात आल्याबरोबर तिची जी मूठ होती ती वेगळी केली, मूठ मुठीच्या ठिकाणी ठेवली, सुरी सुरीच्या ठिकाणी ठेवली. आता लोकांची गर्दी वाढली होती, आलेल्या लोकांची कामं तो करायचा, मात्र त्याचं सर्व ध्यान त्या सुरीवरती असायचं. या सुरीला मला घडवायचं, सर्व ध्यान सुरीवरती. मग ते सायंकाळची वेळ झाला की ती सुरी हातात घ्यायचा, तिचा गंज काढायचा. तिचा गंज काढून काढून तिने इतकी स्वच्छ केली ती सुरी. तिला तूप लावलेल्या त्या सहाण्यावरती घासलं, तेल लावलेल्या सहाण्यावरती घासलं, एकदम चकाकी आली त्या सुरीमध्ये. आता सूर्यप्रकाशामध्ये तळपायला लागली ती सुरी, चमकायला लागली. त्याने आपल्या बुद्धी कौशल्याने एक मूठ घेतली, त्या सुरीला लावली. आता सुरी एकदम आखीवर रेखीवाली चमकदार झाली. आणि आता तो राजाकडे आला, ती सुरी घेऊन राजाकडे आला. राजाच्या हातात त्याने ती सुरी दिली. सुरी हातात आल्यावर राजा सुद्धा आनंदून गेला. राजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या सुरीने एकदम राजाच्या काळजात घर केलं. राजाने भरभरून बक्षीस दिलं त्या लोहाराला, भरभरून बक्षीस दिलं. आता ती सुरी राजाच्या दरबारात आली होती. ती सुरी होती कुठे पडलेली? अडगळीत पडलेली होती. आता ती सुरीचा पहिला प्रवास म्हणजे राजाच्या हातात आली, राजाच्या दरबारात आली. आणि राजा जेव्हा बसायचा तेव्हा सुरी मांडीवरती ठेवून बसायचा जेवताना. राजा जेव्हा चालायचा तेव्हा ती सुरी हातामध्ये घेऊन चालायचा, मोठ्या आयटी मध्ये. राजा जेव्हा झोपायचा तेव्हा ती सुरी आपली उशाला घेऊन झोपायचा, अगदी आयटी मध्ये. त्या सुरीला तो कधीच अंतर देत नसायचा. हे सगळं घडलं कशामुळे? त्या सुरीमध्ये तेज आलं होतं, त्या सुरीमध्ये चकाकी आली होती, एक सौंदर्य आलं होतं, ज्याची भूक राजाला होती. आपलं सुद्धा जीवन या सुरीसारखं आहे. मनुष्य जीवन या सुरीसारखं आहे. आपण अडगळीत पडलेलो असतो, आपली दखल कुणीच घेत नसतं. जेव्हा आपण फक्त माणूस, सामान्य माणूस म्हणून जगत असतो, खाणं पिणं झोपणं, बस अडगळीत पडणं असतंय. तुम्ही 3 वेळेला जेवण खाता म्हणजे काय करता? आपण खूप चांगलं जेवण केलं, स्वयंपाक पुरणपोळीचा होता, जेवलो म्हणजे फार मोठं काम केलं का आपण? पुरणपोळी खाल्ल्यानंतर जो ढेकर आपल्याला येतो, तोच ढेकर गटारीचं पाणी पिल्यानंतर डुकराला सुद्धा येतो की नाही? मग आपण काय केलं? मोठा पुरुषार्थ काय केला आपण जीवनात? झोपल्यानंतर जर आपल्याला आराम मिळतो, तीच झोप कुत्रा सुद्धा घेतो. मग आपण मोठं काय केलं जीवनामध्ये? अडगळीत पडल्यासारखं आपण जगत असतो. मग ही सुरी जेव्हा आपण सर्वज्ञांच्या ताब्यात देतो, त्यांच्या विचारांच्या ताब्यात देतो, त्यांच्या उपदेशाच्या ताब्यात देतो, तेव्हा या सुरीमध्ये, जीवनरूपी सुरीमध्ये एक चकाकी निर्माण होते, एक तेज निर्माण होते. आणि ही सुरी मग प्रत्येकाला आवडते. एक श्रीमंतपणा या सुरीमध्ये निर्माण होतो, आपल्या जीवनाच्या सुरीमध्ये. मग याचं बोलणंही चांगलं असतं, याचं पाहणंही चांगलं असतं, याचं चालणंही चांगलं असतं. या सुरीचं ही सगळ्यांना आवडते. असा आपला जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. आणि तो सर्वज्ञांच्या विचारातून घडवू शकतो. आणि सर्वज्ञांच्या विचारातून जे संस्कार आपल्याला मिळतात ते जर मनापर्यंत पोहोचले आपल्या, तर निश्चितपणे आपलं जगणं श्रीमंत होऊ शकतं, श्रीमंत जगणं होऊ शकतं. आपल्याला जगणंही श्रीमंत करता आलं पाहिजे. महानुभावांच्या इतिहासामध्ये पहा, माणूस कसा मेल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतो माणूस, याचं उदाहरण आहे. आचार्य श्री नागदेवांचा देहांत झाला आणि त्यांचा जो मुलगा होता, आचार्यश्रींचा जो मुलगा होता, त्यांचा देहांत झालेला ऐकून मार्गात आला, आश्रमात आला, मोठ्याने आरडाओरडा सुरू केला, माझ्या वडिलांचं धन मला पाहिजे आहे. मोठ्याने ओरडायला लागला. जिवंतपणी मुलं बापाजवळ येत नाही. येतात का? जिवंतपणी मुलांच्या बापाच्या ताब्यात मुलगा येत नाही. बापाला मुलगा हवा असतो मरताना, त्याच्या डोळ्यांपुढे स्वप्न असतं की आता येईल माझा राजा, आता नंतर येईल माझा राजा. जिवंतपणी मुलगा बापाच्या वाट्याला येतच नाही.
तो कुठेतरी विदेशात असतो, कुठेतरी परदेशात असतो, तिकडून मनी ऑर्डर पाठवतो, चिठ्ठी पाठवतो, सांगतो त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन सांगतो, त्या चिठ्ठी जाऊन सांगते की माझ्या वडिलांचं उद्या काही बरं वाईट झालं तर अंत्यसंस्कार तुम्हीच करून टाका, मी लागतील तेवढे पैसे पाठवून देतो. ही अशी मुलं आहेत आपली. आणि म्हणून कुणीतरी असं म्हटलं, मरताना जर तुमचा मुलगा डॉक्टरला घेऊन आला तुमच्याजवळ, तुमचं मातृत्व यशस्वी झालं, तुमचं पितृत्व यशस्वी झालं, तुमचं आई वडील होणं यशस्वी झालं. जर मुलगा मरताना डॉक्टरला घेऊन आला जवळ की डॉक्टर तपासा ना, माझ्या वडिलांना बघा ना काय झालंय, असं जेव्हा मुलगा म्हणतो ना, त्या क्षणाला तुमच्या मनाची उंची वाढलेली असते. आणि ज्या क्षणाला मुलगा वकिलाला घेऊन येतो मरताना, वकील जर आला आणि तुमच्या अंगठे बळजबरी घेतल्या जातात, लावले जातात, त्या क्षणाला समजावं आपलं मातृत्व आणि पितृत्व असफल झालेलं आहे, असफल झालेलं आहे. आचार्यांचा हा मुलगा महेश्वर पंडित आला, माझ्या वडिलांचं धन मला पाहिजे आहे. तिथे पंडित बास आणि केशराज बास नावाचे दोन संत होते. ते म्हटले, अरे धिंगाणा करू नकोस, गलबला करू नकोस, अरे ते संतांचं धन आहे आणि संतांच्या धनावरती संसारिक माणसाचा अधिकार नसतो, संसारिक माणसाचा त्या धनावरती अधिकार नसतो. म्हटलं असं कसं, ते माझे वडील होते आचार्य नागदेव, त्यांच्याकडे कुठलं धन आलं. ते केशराज बास त्याला समजावून सांगते, तो मात्र समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हटला मला माझ्या वडिलांचं धन पाहिजे, नाहीतर न्यायाने मी घेऊ शकतो ते धन. चला न्याय निवाडा करण्यासाठी चला. मग त्या काळात आता जशी कोर्ट कचऱ्या आहेत, कोर्ट कचऱ्या तशी ती कोर्ट कचेरी नांदेडला होती, राहेरला होती. मग ते आता निघाले ते महेश्वर पंडित आणि त्यांच्या बरोबर एक संत दिले, एक साध्या मनाचे स्वच्छ मनाचे एक संत माईदेव नावाचे. ते संत त्यांच्या बरोबर निघाले. श्रीमंती पहा कशी असते जगण्यातली श्रीमंती. ते माईदेव नावाचे संत सोबत निघाले आता त्यांच्या बरोबर न्यायदानासाठी मार्गाच्या वतीने. आणि जाणाऱ्या त्या माईदेवाला सांगितलं केशराज बासांनी, हे बघ ते कसे जरी वागले तरी सुद्धा तू तुझी वागणूक बदलू देऊ नको. ते तुला वाईट बोलतील, अपशब्द बोलतील, मात्र तुझ्या तोंडातनं एक सुद्धा चुकीचा शब्द बाहेर येता कामा नये. कारण ज्याच्या बरोबर तू चाललेला आहे तो महेश्वर पंडित, याला सर्वज्ञान झालेला आहे, हा लहानपणी सर्वज्ञांच्या मांडीवरती खेळलेला आहे, हा दुखता कामा नये, याचं मन तुझ्याकडनं पळता कामा नये. इतकी दखल तुला घ्यायची आहे. आपण इतकी दखल घेतो का माणसांची? आपण घरातल्या लोकांची तरी एवढी दखल घेतो का? कोणी अरे म्हटलं का आपण अरे म्हणतो की? इतकी दखल आपण घेत नाही, नात्यांची दखल घेत नाही आपण, कुटुंबाची दखल इतकी आपण घेत नाही जितकी आपल्या शेतीची दखल घेतो, जाणाऱ्या समृद्धी आयवीची दखल आपण घेतली, मात्र इतकी नात्यांची दखल आपण घेत नाही. आता हा माईदेव त्यांच्या सोबत निघाला महेश्वर पंडितांच्या. एक दिवस झाला, पहिला मुक्काम पडला आणि मुक्कामाच्या जागी गेल्यानंतर जो माणूस वैरी आहे आपला, जो वाटा मागण्याकरता आलेला होता धनाचा, त्याचे पाय हे दाबतायत. कोण दाबतोय? ते संत दाबतात माईदेव नावाचे. तुम्ही थकले असाल दिवसभराच्या प्रवासाने, त्यांचे पाय दाबायचे, त्यांना स्वतः भिक्षा मागून आणून देऊन त्यांना भरवायचे. ते सुद्धा चकित झाले. जो वाटा मागण्याकरता आला होता महेश्वर पंडित नावाचा, तो आचार्यांचा मुलगा, तो सुद्धा चकित झाला. अरे अरे मी पापी आहे, तू माझी एवढी सेवा का करतोय? मी तुमच्याकडे धनाचा वाटा मागण्यासाठी आलेलो आहे आणि तू माझी खुशाल सेवा करतो, माझे पाय दाबतो, मला जीव घालतो, हे कसं शक्य आहे तुझ्याकडनं? आपण करू शकतो का असं? एकाच कोर्टामध्ये दोन सख्खे भाऊ जातात, एकाच कोर्टामध्ये दोघं एकमेकाच्या तोंडाकडे पाहत नाहीत, दोघांचं जीवन वेगळं असतं, दोघांचे डबे वेगळे असतात. ही ताकद कुठून येते? मग ही या विचारातून येते. त्यांचे पाय दाबतात. ते पहिला दिवस झाला, दुसरा झाला, तिसरा, चौथा दिवस झाला, पाचव्या दिवशी मात्र आश्चर्यचकित करणारा धक्का बसला त्या संतांना, त्या माईदेवाला, ज्याचे ते पाय दाबायचे आचार्यांच्या मुलाचे. त्याने आज हात जोडले होते की मी पापी आहे, मी किती वाईट आहे, मी तुमच्याकडे धनाचा वाटा मागण्यासाठी आलो होतो, मात्र तरी सुद्धा तुम्ही कुठलाच वैरभाव मनात न ठेवता माझी सेवा केली, माझे पाय दाबले, मला जीव घातलं. आता मला वाटा नको, आता मला काहीच नको. तुम्ही विजयी झालात, तुम्ही जिंकलात, आता मी स्वतः लिहून देतो, मला काहीच नको. आता स्वतःचा पराभव त्यांनी मान्य केला. कारण त्यांच्याकडे श्रीमंती होती, जगण्याची श्रीमंती ज्याच्याकडे असते तो कधीच पराभूत होत नाही, तो कधीच. मार्गात आले आता ते महेश्वर पंडित. त्या केशराज बासांना सांगितलं, पंडित बासांना सांगितलं की आजपासून मला काहीच नको, मला कुठला वाटा नको धनाचा, मात्र माझा एक मागणं आहे. ते म्हटले काय? हा जो माझ्यासोबत तुम्ही संत दिला होता ना, प्रांजळ मनाचा, स्वच्छ मनाचा, आणि मी विष होऊन याच्यासोबत वर्तन केलं, विषारी
सापासारखं मी वर्तन केलं, मात्र हा कधीच माझ्यावरती भडकला नाही, रागावला नाही. हा अमृताचा वर्षाव करत असायचा. मी अपशब्द बोललो की हा गोड शब्दात माझं स्वागत करायचा. हा अमृतासारखा वर्षाव करायचा आणि मी मात्र विषासारखा याच्यावरती गुरकून जायचो. आजपासून याचं नाव अमृते मायंबा ठेवा. तुम्ही अमृत म्हणा याला आजपासून. याचं नाव अमृत ठेवा तुम्ही. ही श्रीमंती आहे, जगण्यातली श्रीमंती. ही विकत घेता येत नाही, कुणाकडनं जबरदस्तीने घेता येत नाही, ही कमावी लागते. आणि कमावण्याचं सर्व साधन सर्वज्ञांच्या विचारामध्ये आहे. माणूस इतका सुद्धा मोठा होऊ शकतो, बिना भांडण करताना सुद्धा आयुष्य जाऊ शकतं माणसाचं. इतकी ताकद सर्वज्ञांच्या विचारामध्ये आहे. बिना कोरड्याच्या पायऱ्या चढताना सुद्धा माणूस जगू शकतो, इतकी ताकद सर्वज्ञांच्या विचारामध्ये आहे. मात्र या विचारांपर्यंत आपण पोहोचत नाही, म्हणून श्रीमंत होणं आपलं राहून जातं बाजूला. म्हणून सर्वज्ञाच्या विचारांचं चिंतन करत असताना सर्वज्ञांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. एक आई कशी असावी, बाप कसा असावा, संस्कार मुलांना कशी दिल्या जावे, या सर्व गोष्टींचा जो उभा पुहा या सर्व लीळेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. फक्त दोनच महत्वाच्या लीळा मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत की माणसाने बोलावं कसं. बस बोलण्यात श्रीमंती जरी आपल्याकडे आली तरी सुद्धा आपलं जगणं स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतं, निर्वैर होऊ शकतं. कुणाशी आपलं वैर राहू शकत नाही, फक्त बोलणं जरी आपलं सुधारलं तरी. म्हणून सर्वज्ञांच्या विचारांचं हे चिंतन आपण करणं गरजेचं आहे. आपल्या घरात आज वस्तू खूप आलेल्या आहेत. आज घरात टीव्ही आली, फ्रीज आला, फॅन आला, सर्व वस्तू आल्या सुविधेप्रमाणे. मात्र चरित्र जर आपल्या घरामध्ये नसेल, आता गुरुवारी श्री बाबांनी आपल्या नवीन संशोधन करून ही आपल्याला आवृत्ती दिलेली आहे उपलब्ध करून भागवताची. हे कशासाठी करतात बाबा? हे सर्व हे धन आपल्या घरात यावं, आपल्या मनापर्यंत पोहोचावं, आपल्या मुलांच्या मनापर्यंत पोहोचावं आणि आपलं जगणं श्रीमंत व्हावं. आपलं जगणं श्रीमंत या गोष्टींशिवाय होऊ शकत नाही. भागवताशिवाय आपलं जगणं श्रीमंत होऊ शकत नाही. लीळा चरित्राशिवाय आपलं जगणं श्रीमंत होऊ शकत नाही. धनाची श्रीमंती मी सुरुवातीला म्हटलं फक्त आकड्याची असते, गेल्यानंतर ते आकडे दुसऱ्यांच्या ताब्यात जातात. मात्र जगण्यातली श्रीमंती कुणाच्या ताब्यात जात नाही. तुम्ही मेल्यानंतर जर तुमची कीर्ती मागे शिल्लक राहिली तर ती कोणी उसने घेऊ शकत नाही, तिला कोणी विकत घेऊ शकत नाही. तिला फक्त सन्मान दिला जातो. तिला दिला जाणारा सन्मान हीच त्याची सर्व काही उपलब्धी असते त्या कीर्तीची. म्हणून असं जगणं आपल्याला वाटायला यावं, याकरता बाबांनी हा सर्व हे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भागवत कथेचे कथाकार आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांच्याकडनं मी खरोखर प्रेरणा घेतलेली आहे ते सुद्धा माझ्या गुरुस्थानीच आहेत. आणि कथा कशी असावी, कथेच्या अंतरंगापर्यंत हात कसा घालावा, श्रोत्यांच्या काळजापर्यंत हात कसा घालावा, याचं सर्व कसब जे आहे ते त्यांच्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक शब्दांची स्वच्छता कशी असावी कथेमध्ये हे त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. एक विचारांची स्पष्टता कशी असावी हे त्यांच्या कथेकडून आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक वाणीची मधुरता कशी असावी ही त्यांच्या कथेतून आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि तीनही गोष्टींचा सुरेख संगम त्यांच्या वाणीवरती झालेला आहे. म्हणून त्यांची कथा ऐकत असताना मनाला कधी कंटाळवाणं वाटत नाही. मन सातत्याने 2 तास प्रसन्न असतं, कारण त्या प्रसन्न मनाने ती कथा करत असतात, मुक्त मनाने कथा करत असतात. आणि प्रत्येक कथेचा कोपरा ते धुंडाळतात. प्रत्येक कथेच्या कोपऱ्यात ते जातात, अगदी सहजपणे जातात. इतकं सहजपणे आम्हाला कथेच्या कोपऱ्यात जाता येत नाही. कथेचं मर्म इतक्या सहजपणे आम्ही समजून सांगू शकत नाही. याकरता एक तप लागतं, एक त्याग लागतं, एक समर्पण लागतं. ते त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून आमच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पाहून या सर्व गोष्टी करत असतो. म्हणून आमचे ते प्रेरणास्थान आहेत. आदरणीय श्रद्धेय भागवत कथाकार निफाड निवासी श्री शिर्डे बाबाजी बाबांचे या ठिकाणी मी खरोखर आभार मानतो, कारण माझ्या आयुष्यामध्ये त्यांचाही एक प्रेरण्यासाठी असलेला मोलाचा वाटा आहे. आणि गुरुवर्य श्री बाबांनी सुद्धा माझ्या जीवनाच्या घडवणुकीमध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा भागवत कथा करत होतो नांदेड जिल्ह्यामध्ये, पहिल्यांदा माझ्या जीवनातला तो पहिला प्रसंग होता. बाबा रोज फोन करून विचारायचे, आज काय बोलणार आहेस तू, आज कसं बोलणार आहेस, आणि मग मला मार्गदर्शन बाबा करायचे आणि त्या पद्धतीने मी बोलत जायचो. जसं आई सुरुवातीला मुलाचं बोट धरून त्याला चालायला शिकवते आणि मुलगा जेव्हा स्वतःच्या पायावरती चालायला लागतो तेव्हा ते बोट तो मुलगा कधीच विसरू शकत नाही, कारण त्या बोटाचा आधार घेऊन तो चालायला लागलेला असतो. आणि तो जग जरी फिरून आला तरी त्या बोटाची सर कोणीच करू शकत नाही. म्हणून असं त्यांचं बोट धरून आम्ही या वाटेवरती चालायला शिकलो. ते गुरुवर्य चिंतनी जनक श्री बाबाजींचे हे आशीर्वाद सदोदित आमच्यावरती राहो हेच मागणं परमेश्वराकडे मागतो. आणि परमेश्वर बाबांना उदंड आयुष्य प्रदान करो आणि ही धर्मसेवा
अशीच बाबांकडनं सातत्याने घडत राहू. धर्मप्रचारासाठी बाबांना परमेश्वर आणखी बळ देव एवढंच परमेश्वराकडे मागतो. आणि ही झालेली सर्व सेवा श्री दत्तगड श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. आपण सर्वांनी गेल्या 1 तासापासून मला ऐकून घेतलं, श्रवण करून घेतलं, याकरता आपल्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. या ठिकाणी लासूर निवासी श्री बाबाजी सुद्धा आहेत, आमचे सन्मित्र गुरुबंधू मुकुंदराज दादाजी बबुळगावकर ते सुद्धा आहेत. म्हणून त्यानंतर आमचे करमाडकर बाबाजी सुद्धा या ठिकाणी आहेत. या सर्व संतांना दंडवत करतो आणि लांबलेले हे जे विचार आहेत यांना इथेच थांबवतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भार भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज की.